लोग बैठ जाए। तो ये किताब जो है पावर ऑफ गिविंग लास्ट ईयर भी हो गई लोगों के पास, उसमें कुछ एडिशंस है अभी, तो सब लोग एक कॉपी अपने लिए ले सकते हैं। और ये सेशन खत्म होने के बाद बीच के समय में यहाँ रखी जाएगी टेबल के ऊपर, आप लोगों को लेना है सबको। हम लोग अभी अगला सत्र शुरू करते हैं और इस सत्र के लिए डॉक्टर अभयवन हमारे साथ है। मुझे नहीं लगता कि उनकी पहचान करा देने की कोई ज़रूरत है, फिर भी कुछ चीज़ें मैं बताना। इथे येऊन मला घरी आल्यासारखं वाटलं। आनंदवन हे माझ्यासारख्या आणि विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या सामाजिक काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांसाठी दुसरं घरच राहिलेलं आहे गेली अनेक दशकं। जिथे तुम्ही बसला आहात इथे मी 1977 मध्ये पहिल्यांदा आलो। म्हणजे किती वर्ष झाली? 32 वर्ष। तुमच्यापैकी बहुतेकांचा तेव्हा जन्मही झाला नसणार, झाला होता का कोणाचा? आनंदवनमध्ये त्या काळात प्रचंड मोठे मित्र मेळावे भरायचे आणि तेव्हापासून मी आनंदवनमध्ये येत राहिलो। अविनाशने हा सेवांकुर जो उपक्रम सुरू केलाय आणि ज्याच्या मार्फत तुम्हा तरुण मुलामुलींना जे नियमित कॉलेजमध्ये मिळत नाही ते देण्याचा इथे प्रयत्न केला जातो आहे असं मी मानतो। ते घेण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही गोळा झालात आणि मी तुम्हाला जवळ का बोलवलं? कारण तुमचे चेहरे जरा मला जवळून बघायचे होते। तुमच्या चेहऱ्यावरती हा वक्ता आता काय कटकट लावणार हा भाव आहे की रिसीव करण्यासाठी आतुरता आहे हे मला बघायचं होतं। तुमचे चेहरे सगळ्यांचे कोवळे चेहरे आहेत, पण इतके उत्सुकतेने जिज्ञासेने स्वीकारायला रिसीव करायला अतिशय तयार असे आतुर चेहरे आहेत। ते बघून माझ्या दाढीचे काही केस काळे होतात म्हणून मी तुमच्यात आलो खरं। आणि मी नागपूर मेडिकलचा आहे असा उल्लेख करून जेव्हा तुमच्यापैकी 50-60 लोकांनी हात वर केले तेव्हा तर मला आपल्या कॉलेजमध्येच आल्यासारखं वाटलं। आज तुमच्यासोबत काय बोलावं, 2-3 मुद्द्यांविषयी मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे। आपल्याला 1-1.5 तास लागेल, स्टॅमिना आहे? चला। तुमच्यापैकी काही लोकांनी अल्बेर कामूचं नाव ऐकलं असेल। अल्बेर कामू एक प्रसिद्ध फ्रेंच भाषेत लिहिणारा, मूळ अल्जेरिया देशाचा पण फ्रेंच भाषेत लिहिणारा जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेता असा लेखक होऊन गेला। अल्बेर कामूचं एक पुस्तक आहे, द मिथ ऑफ सिसिफस। सिसिफस कोण आहे? सिसिफसचं रहस्य। सिसिफस कोण आहे? सिसिफस हा ग्रीक पुराण कथांमधलं एक पात्र आहे आणि त्या सिसिफसला देवांनी शाप दिलेला आहे। देवांनी शाप का दिला? तर शाप यासाठी दिला की तो सिसिफस स्वतःची शक्ती वाढवून स्वतःचं ज्ञान वाढवून देवांसारखा समकक्ष होण्याचा प्रयत्न करतो। म्हणून जसं आपल्या वाङ्मयात असतं की कोणीही माणूस तपस्या करायला लागला की इंद्राचं आसन डळमळीत व्हायचं, तसंच ग्रीक याच्यातही अशीच कल्पना आहे की देवांचं आसन डळमळीत झालं आणि सिसिफसला त्यांनी शाप दिला। शाप असा आहे की एक प्रचंड मोठा डोंगर आहे, त्या डोंगराच्या पायथ्याशी खूप मोठा धोंडा पडलेला आहे। सिसिफसला जबाबदारी ही आहे की हा धोंडा ढकलत 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 वर न्यायचा
त्या डोंगराच्या अगदी टोकावरती घेऊन जायचा, डोक्यावरती घेऊन जायचा. धोंडा प्रचंड आहे, जड आहे. त्यामुळे आपली पूर्ण शक्ती लावून सिसिफस त्याला ढकलत 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 पूर्ण ढकलत अगदी घामाघूम होतो, धापा टाकतो, वर नेतो. आणि शाप त्याला असा आहे की ज्या क्षणी तो धोंडा वर जातो त्या क्षणी तो गडगडत गडगडत पुन्हा खाली येतो आणि सिसिफसला पुन्हा खाली येऊन तो धोंडा वर न्यावा लागतो. आणि ही आयुष्यभराची न संपणारी अशी सजा आहे. ही सजा कधीच संपणार नाहीये. सिसिफसला हिचा अंतही माहीत नाही आणि सिसिफसला याचं कारणही माहीत नाही की ही सजा मला का मिळाली हे त्याला माहीत नाही. ही सजा संपणार केव्हा हे त्याला माहीत नाही. मी हा धोंडा वर का नेतोय हेही त्याला माहीत नाही. सिसिफसला एकच सजा आहे की अनंत काळापर्यंत तो धोंडा वर न्यायचा आणि तो धोंडा गडगडत खाली आला की पुन्हा खाली येऊन धोंडा वर न्यायचा. पर्पजलेस लाईफ, होपलेस लाईफ, आशाहीन जीवन, उद्देशहीन जीवन. आणि सिसिफसला ही सजा आहे. आणि सिसिफसला ही जी सजा आहे म्हणून अल्बेर कामू हा प्रश्न विचारतो सुरुवातीला की मानवी जीवनाला काही अर्थ आहे का. अल्बेर कामूचं असं म्हणणं आहे की मानवीय जीवन हे खरं म्हणजे सिसिफस सारखं एक सजा आहे. रोज सकाळ उठला की आपण तो दिवसभराचा धोंडा, दिवसाचा धोंडा ढकलत ढकलत धापा टाकत वर नेतो. घंटी वाजली की कॉलेजमध्ये जातो, क्लासेस करतो, होमवर्क करतो, परीक्षा देतो, रात्री जागून अभ्यास करतो, धापा टाकतो. किंवा नोकरीवर असाल तर सकाळची 9:32ची लोकल धरून नोकरीवर जाता, दिवसभर काम करता, परत येता आणि दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत उठता तोपर्यंत तो धोंडा पुन्हा खाली आलेला असलो, दिवसाचा धोंडा पुन्हा वर न्यायचा. रोज सकाळी उठून दिवसभराचा धोंडा वर न्यायचा, रात्री झोपावं तर धोंडा पुन्हा खाली आलेला. आयुष्य ही एक अंतहीन सजा झालेली आहे. आणि म्हणून अल्बेर कामू त्या पुस्तकाच्या पुस्तकाचं पहिलंच वाक्य, ते पुस्तक वाचू नका म्हणजे तुम्ही नक्कीच वाचाल. त्या पुस्तकाचं पहिलंच वाक्य असं आहे की खरं म्हणजे जीवनात एकमेव प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आणि मूलभूत आहे. तो प्रश्न म्हणजे आत्महत्या का करू नये. कारण जीवन जर सिसिफसची सजा हे जर असेल तर खरं म्हणजे आत्महत्या हे सगळ्यात चांगला उपाय आहे. जर आयुष्यभर अशी अंतहीन सजा असेल की ज्या माझ्या कर्माला काही उद्देशच नाही, ज्याला काही अंतही नाही, रोजचा दिवस ही सजा आहे, ही सजा का मिळाली मला माहीत नाही, मी हे का करतो आहे मला माहीत नाही, याचा शेवट काय हेही मला माहीत नाही, बस मला एवढंच माहीत आहे की मी शापित आहे आणि मला ही सजा भोगल्याशिवाय गत्यंतर नाही, त्याच्यापासून आत्महत्या ही फार चांगली सोपं आहे. हा प्रश्न नुसता पुस्तकापुरता नाही आहे. खरं म्हणजे जर थोडा विचार केला तर हा वास्तविक प्रश्न आपण सगळेजण या प्रश्नाला तोंड देतो. एवढंच आहे की आपण डोळे झाकून टाकतो आणि हा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे हे आपण बघत नाही किंवा स्वीकारत नाही. प्रश्न असा आहे की आपण का जगतो. तुम्ही का जिवंत आहात. आईबापांनी पैदा केलं म्हणून जिवंत आहात की अजून मेले नाही म्हणून जिवंत आहात. हे दोनच उत्तरं तुमच्याकडे आहेत. आईबापांनी पैदा केलं म्हणून जगत आहात, जिवंत आहात, याच्यात तुमचा काहीच पराक्रम नाही. मेले नाही म्हणून अजून जिवंत आहात, याच्यातही तुमचा काही पराक्रम नाही. मृत्यूने अजून तुमच्यावर घाव घातला नाही म्हणून जिवंत आहात. तुमचा पराक्रम काय आहे. तुमचा पराक्रम असा आहे मग की आपल्या जगण्यासाठी पर्पज शोधणे. मी का जगतोय, मी का जगायचं, माझ्या जीवनाचा हेतू काय, हे शोधण्याची प्रत्येक माणसावरती एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी जोपर्यंत आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण सिसिफसची सजा भोगत असतो. आपल्यापैकी प्रत्येक जण हा सिसिफसची सजा भोगत असतो. या सजेपासून सुटण्याचा दुसरा मार्ग असा आहे आत्महत्येशिवाय की आपल्या जगण्यासाठी एक हेतू शोधणे. मी का जगतोय, मी का जगावं.
याचा हेतू शोधणे हा सिसिफसच्या सजेतनं उपाय आहे. व्हिक्टर फ्रँकेल नावाचा एक प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट होऊन गेला. व्हिक्टर फ्रँकेल जर्मन सायकॅट्रिस्ट होता, ज्यू होता, आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तो जर्मनीच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये होता. त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये हजारो जीव होते टांबलेले. रोजच त्यांच्यावर अनंत अत्याचार व्हायचे, नीट खायला द्यायचे नाही, रोज अगदी दिवसभर काम करावं लागायचं, भयंकर काम करावं लागायचं उपाशी पोटी. त्यांना कोडे मारले जायचे, रात्री झोपायला धड जागा नव्हती, थंडी वाजायची. आणि सगळ्यात वाईट म्हणजे याच्यापासून सुटका केव्हा याचा काही अंदाज नाही. युद्ध सुरू आहे, जर्मनी जिंकत चालला आहे, म्हणजे कदाचित आपली कधी सुटकाही होणार नाही. यामध्ये त्या कॅम्पमध्ये राहणारी माणसं एवढी निराश व्हायची आणि त्यांना प्रचंड आकर्षित करायचं त्या कॅम्पच्या अवतीभोवती असलेलं तारांचं कुंपण. आकर्षित का करायचं? कारण त्या तारांच्या कुंपणातनं हाय व्होल्टेज वीज पसरलेली होती. आणि जर या यातनेतनं सुटकाच नसेल तर त्या तारावरती आपलं शरीर झोकून देणं ही या यातनेतनं एक फार चांगली सुटका होते. म्हणून दर दिवसा 2 दिवसांनी अचानक एक मोठा आवाज व्हायचा आणि लोक धावत जायचे आणि एखादं शरीर त्या ताराच्या कंपनावरती लटकत असलेलं, जळत असलेलं त्यांना दिसायचं. एवढ्या मोठ्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधनं दर 1-2 दिवसांनी कोणीतरी आत्महत्या करायचं की हे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधलं जीवन सहन होत नाही. हो, या जीवनाला काही अंतही नाही, काही आशाही नाही, त्यापेक्षा मेलेलं बरं. व्हिक्टर फ्रँकेल बघायचा, सायकॅट्रिस्ट होता, रोज बघायचा, विचार करायचा, आणि हळूहळू त्याच्या असं लक्षात आलं की त्याच्याही मनामध्ये आत्महत्येचे विचार यायला लागले. त्याला देखील ती तार बोलवायला लागली, त्याला देखील ती कंपाऊंडची तार आकर्षित करायला लागली, ये तुझी ताबडतोब सुटका कर. आणि व्हिक्टर फ्रँकेलला कठीण झालं त्या ताऱ्याचं आकर्षण, त्या तारेचं निमंत्रण नाकारणं त्याला कठीण व्हायला लागलं. आणि तो अतिशय डेस्परेटली विचार करायला लागला की हे आत्महत्येचं आकर्षण मी कसं टाळू, या तारांचं आकर्षण कसं टाळू. सायकॅट्रिस्ट होता, स्वतःची मानसिकता काय सुरू आहे हे त्याला कळत होतं, याच्यापासून बाहेर पडायला पाहिजे हेही त्याला कळत होतं, पण बाहेर पडायला आशेचा काही किरण नव्हता. सायकॅट्रिस्ट असल्यामुळे बसल्या बसल्या एक काम तो करायचा, ते म्हणजे इतर जण जे सायकोलॉजिकली डिप्रेस्ड असायचे त्यांना तो त्यांच्याशी बोलायचा, त्यांना आशा द्यायचा. आणि त्या कॅम्पमधल्या इतरांशी बोलता बोलता त्याच्या असं लक्षात आलं की आत्महत्येच्या विचारापासून या लोकांना परावृत्त करण्याचं एक साधन असं आहे, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एखादी अपूर्ण आकांक्षा, एक पर्पज ऑफ लाईफ तो शोधला पाहिजे. कुणाचं मूल जेलच्या बाहेर कुठे गावात वाढताय आणि त्याला तो आशा निर्माण करायचं की तुला जाऊन तुझं मुलाला पुन्हा तुला भेटायचं आहे, आणि तुझी बायको मेली आहे पण तुझा मुलगा छोटा अजून जिवंत आहे, तुझ्या आयुष्याची जबाबदारी आहे की ते मूल तुला मोठं करायचं आहे. कोणी अभ्यासक आहे, संशोधक आहे, तुझं पुस्तक लिहायचं अजून बाकी आहे, तू केलेलं आयुष्यभराचं संशोधन नाही तर वाया जाईल, तू मरून गेलास तर तुला ते पुस्तक लिहिणं पूर्ण करायचं आहे. कुणाची प्रेयसी, तुला प्रेयसीला भेटायचं नाही, तुला जेलमधनं सुटायचं आहे, तुला जिवंत राहायचं आहे, जेलमधनं सुटायचं आहे आणि तुझ्या प्रेयसीला भेटायचं आहे. आणि त्याने असं पाहिलं की जेव्हा एक काहीतरी जगण्याची आशा, जगण्यासाठी असा उद्देश भेटलं की हे अपूर्ण कर्तव्य मला पूर्ण करायचं आहे, तर माणसं त्या तारांच्या कंपाऊंडच्या आकर्षणापासून सुटायला लागली आणि जगण्याची आशा, जगण्याचा अंकुर, जीवनांकुर त्यांच्यामध्ये मजबूत व्हायला लागला. माणसाला जगण्याला एक हेतू सापडला की मग आत्महत्येची गरज उरत नाही. व्हिक्टर फ्रँकेल असंही म्हणाला, तो जरी म्हणत नाही पण आपण जर अल्बेर कामू आणि व्हिक्टर फ्रँकेलला एकत्र आणलं तर त्याचं खरं उत्तर असं निघतं की जगण्याला जर पर्पज नसेल, हेतू नसेल, तर मग आत्महत्या करणं भाग आहे.
म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण बघतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशाच निराशेच्या अवस्थेत होतात, कारण त्यांना कोणतीच आशेचा किरण त्यांना दिसत नाही की या परिस्थितीतनं, या कर्जाच्या गर्तेतनं आमची कधी सुटका आहे असंच त्यांना वाटत नाही. आणि जेव्हा आशा वाटत नाही तेव्हा माणूस आत्महत्या करतो. विक्टर फ्रँकेलच्या त्या तुरुंगातले लोक असेच आत्महत्या करायचे. जेव्हा त्यांना जगायला एक काहीतरी निमित्त सापडलं तेव्हा त्यांची आत्महत्या टळली. विक्टर फ्रँकेलचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, मॅन्स सर्च फॉर मिनिंग. आणि त्यातलं एक वाक्य अतिशय सुंदर आहे, तुमच्या हृदयावरती कोरून ठेवा. तो असं म्हणतो, दोज हू नो दी व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट दी हाऊ ऑफ लिव्हिंग. ज्यांना जगायचं कशासाठी याचं उत्तर सापडलं आहे त्यांना कसं जगायचं हे प्रश्न अजिबात त्रास देत नाहीये. मला 2 कपडे पाहिजे की 4 ड्रेस पाहिजे, मला पगार 5,000 पाहिजे की 50,000 पाहिजे, मला स्कूटर पाहिजे की मोटरसायकल पाहिजे की सायकल पाहिजे, माझं घर 2 मजली पाहिजे की एक झोपडं पाहिजे, हे सगळे प्रश्न अतिशय दुय्यम होऊन जातात. हाऊ टू लिव्ह, कसं जगायचं हे प्रश्न दुय्यम होऊन जातात जर जगायचं कशासाठी हे स्पष्ट झालं तर. मित्रांनो, आज मी तुम्हाला पहिलं अपील असं करणार आहे की जन्माला आहात याच्यात तुमचा काहीही पराक्रम नाही. तुम्ही अजून मेले नाहीत याच्यातही तुमचा काहीही पराक्रम नाही. तुम्ही तरुण आहात, मरायचं तुमचं वयच नाही, तुम्हाला प्रयत्नच करावा लागेल मरायला. तुमचा पराक्रम हाच राहू शकतो की जगायचं कशासाठी याचं उत्तर तुम्ही शोधायला पाहिजे. याचं उत्तर जर नाही शोधलं तर तुमचं जगणं सिसिफसची सजा होऊन जाईल आणि खरं म्हणजे जगणं मरण्यापेक्षाही अधिक वाईट राहील. आजचा मध्यमवर्गीय माणूस कसा जगतो? आजचा सरासरी मध्यमवर्गीय माणूस असा जगतो की तो जन्माला येतो आणि जन्माला येऊन तो त्याचं वय झालं 3-4 वर्षाचं की त्याला कोणत्या KG मध्ये टाकायचं यासाठी स्पर्धा सुरू होते. कारण चांगल्या शाळांमध्ये ऍडमिशन मिळत नाही आणि ती ऍडमिशन मिळावी म्हणून स्पर्धा सुरू होते. माझी एक मामे बहीण आहे, तिचा मुलगा जेव्हा 2.5 वर्षाचा होता तेव्हा तिच्या मनात विचार आला की 3 वर्षाचा झाला की याला KG मध्ये टाकायचं आहे, पण चांगल्या कॉन्व्हेंटमध्ये KG मध्ये कशी ऍडमिशन मिळावी, कारण तिथे इंटरव्ह्यू होतात पोरांचे. म्हणून हिने 2.5 वर्षाच्या मुलाला, तो 3 वर्षाचा झाल्यानंतर त्याने इंटरव्ह्यू मध्ये पास व्हावं म्हणून ते 2.5 वर्षाच्या मुलाला ट्युशन लावली. मित्रांनो, आपण सगळेच अशा ट्युशनवर जगतो, कारण लहानपणापासनं जन्माला आल्यापासून कोणत्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळायची त्यासाठी धडपड, मग वाटल्यास 9वी पर्यंत क्लासमध्ये फर्स्ट येण्यासाठी धडपड, मग 10वी मध्ये मेरिटमध्ये येण्यासाठी धडपड, मग 12वीच्या मार्क्ससाठी धडपड, मग अजून कोणत्या प्रोफेशनल कॉलेजच्या ऍडमिशनसाठी धडपड. त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली की फायनल इयरपर्यंत चांगले मार्क मिळावे, मग पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन मिळावी किंवा नाही तर कोणत्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळावी. चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली की चांगला पगार मिळावा, चांगला पगार मिळाला की एक 2 मजली घर असावं, एक चांगली बायको किंवा एक चांगला नवरा देखील सोबत असला तर बरं आहे. 1 more possession. आणखी मग एक पहिले मोटरसायकल स्टुडंट लाईफमध्ये हवी, पहिले स्कूटी लागायची 12वी मध्ये, मग मोटरसायकल लागायला लागली, मग मारुती कार लागते, मग मारुती अपुरी पडते. आजकाल कोणती लागते मला माहित नाही, तुम्हाला जास्त माहित आहे. आणि हे सगळे करून जमल्यास 1-2 फॉरेन ट्रिप देखील करता याव्या, उन्हाळ्यामध्ये कुठे हॉलिडेला जाता यावं. हे सगळं म्हणजे जीवन, अशी जीवनाची स्वप्न आहे. पण या सगळ्याच्या मागचा पर्पज काय? या सगळ्यांच्या पलीकडे हे हाऊ ऑफ लिव्हिंग आहे. हे सगळं हॉलिडेला इंग्लंडला जायचं की हाँगकाँगला जायचं की अजून मलेशियाला जायचं, हे जे प्रश्न आहेत हे हाऊ ऑफ लिव्हिंगचे प्रश्न आहेत. पण कशासाठी जगायचं याचं जर उत्तर नाही सापडलं तरी सगळं जगणं निरर्थक राहून जातं.
एक काळ असा होता की महाराष्ट्राचा जो मध्यम वर्ग होता त्याला शिक्षण पूर्ण करायचं, ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आणि शाळेमध्ये मास्तर किंवा बँकेमध्ये क्लार्क किंवा सरकारी ऑफिसमध्ये क्लार्क या तीनपैकी एक कोणती तरी नोकरी धरायची. 30 वर्ष मुकाट्याने खरडेगाशी करायची, पेन्शन घ्यायचं, पुण्याला 2 खोल्यांचं घर बांधायचं, पुण्याला जाऊन रिटायर व्हायचं आणि सकाळ संध्याकाळ पर्वतीच्या फेऱ्या मारता 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 शेवटी मरायचं. मध्यमवर्गीय माणसाचं हे जीवनाचं स्वप्न होतं. आज स्वप्न थोडं उंच झालंय. आज करायची 2 खोल्यांच्या घराच्या ऐवजी 2 मजली घर असेल. आज करायची क्लार्कच्या नोकरीच्या ऐवजी IT इंजिनियरची नोकरी असेल किंवा कोणत्या कन्सल्टंटची प्रॅक्टिस असेल. पण स्वप्नांचं स्वरूप मात्र तेच आहे, कारण स्वप्न सदैव मी आणि माझं याच्या भोवतीच फिरतात आहे. आणि मग मी आणि माझं लाईवर हा देश छोटा पडायला लागतो. म्हणून मग काय करायचं, अमेरिकेला जाण्याचे स्वप्न बघायचे. आणि कुमार केतकरांनी कुठे छान वर्णन केलं होतं की ही सगळी अमेरिकेची स्वप्न बघणारी जी माणसं असतात ही त्या मुंबईच्या अरबी समुद्राचा जो किनारा आहे, पश्चिम किनाऱ्याला अरबी समुद्र आहे आणि त्या समुद्र किनाऱ्यावरती वरळीला अमेरिकन एम्बसीचं ऑफिस आहे. व्हिसासाठी तिथे लांब 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 क्यू लावतात आणि व्हिसा मिळाला नाही तर ते समुद्र किनाऱ्यावर बसतात, अरबी समुद्रावरती अमेरिकेकडे तोंड करतात आणि मनातल्या मनात म्हणतात, ने मजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळपळ, घेऊन जा रे तिकडे. आणि मग अमेरिकेला जे पोचतात ते NRI होतात, नॉन रेसिडेंट इंडियन्स. पण दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचा आज की महाराष्ट्रातले उरलेले सगळे मध्यमवर्गीय हे RNI झाले आहेत. जे गेले ते NRI झाले, जे उरले ते RNI झाले. RNI म्हणजे रेसिडेंट नॉन इंडियन्स. राहतात इथे पण स्वप्न त्यांचं आहे की इथे कशाला आहे रे बाबा, अमेरिकेला केव्हा जातो, केव्हा ग्रीन कार्ड मला मिळतं, केव्हा मला व्हिसा मिळतो. आणि आईबापांची स्वप्न अशी की पोराने किंवा पोरीने अमेरिकेला जावं, तिथे घर घ्यावं, नोकरी घ्यावी आणि मग आम्हाला विमानाचं तिकीट पाठवावं फुकट आणि मग आम्हाला तिथे जाऊन ग्रीन कार्ड मिळावं, तिथला पासपोर्ट मिळावा, म्हणजे आयुष्य धन्य धन्य झालं. म्हणजे पुण्याच्या पर्वतीच्या ऐवजी आता अमेरिकेपर्यंत सीमा पोचली. स्वप्न मात्र अजूनही तेच आहे. जगावं कसं याची सगळी वर्णनं आहेत, त्या डिटेल्समध्ये सगळं गुंतलेले आहेत. हे सगळं कशासाठी, हे जगायचं कशासाठी, पर्वतीवर फेऱ्या कशासाठी मारायच्या, पुण्याला 2 खोल्यांचं घर कशासाठी बांधायचं, पासून तर मुंबईला 2 फ्लॅटचा बंगला कशासाठी घ्यायचा, पासून अमेरिकेला कशासाठी जायचं, जगायचं कशासाठी. Those who do not know why of living intoxicate themselves with the dreams of how of living. कशासाठी जगायचं हे ज्यांना माहीत नसतं ते कसं जगायचं याच्या भ्रमजालामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतात, नशेमध्ये ठेवतात. कारण त्यांच्यासमोर एक अतिशय भयानक प्रश्न नाही तर पोकळी असते की मी जगतो कशासाठी आहे. म्हणून मित्रांनो, जगायचं कशासाठी हे शोधल्याखेरीज कृपा करून मरू नका. एक निश्चय आज करा की वाटेल ते झालं तरी मरण्यापूर्वी मी कशासाठी जगतोय याचं हेतू, याचं उत्तर मी शोधून घेईन. पर्पज ऑफ लाईफ शोधून घेईन मी, त्याशिवाय मरणार नाही. हे आयुष्य तुम्हाला एकचदा भेटलं. इथे वन्स मोर नाही, इथे दुसरी ट्रिप नाही. एकचदा भेटलेला आहे. गेलात की परती नाही. पुनर्जन्म वगैरे सगळ्यात फालतू थापा आहे. तेव्हा आयुष्य तुम्हाला एकचदा भेटलेलं आहे. हे आयुष्य कशासाठी वापरा. सहसा आपण हे आयुष्य एका नोकरीसाठी वापरून टाकतो, एका धंद्यासाठी वापरून टाकतो, एका बिझनेससाठी वापरून टाकतो. काही 1000, 2000, काही लाख, काही कोटी, पण काही पैशांसाठी आपण एक्सचेंज करतो लाईफ. जगात पैसा किती आहे? जगात पैसा किती आहे? $1 बिलियन $1 ट्रिलियन माहित नाही आपल्याला. इतका पैसा आहे.
कालची इंटरनेटवरती मला एक ईमेल आलेली आहे. स्विस बँकेने आंतरराष्ट्रीय दबावाखाली शेवटी माहिती जाहीर केली की स्विस बँकेमध्ये लपवून ठेवलेला काळा पैसा कोणत्या देशाचा किती आहे. नावं नाही जाहीर केली माणसांची, पण कोणत्या देशाचा किती आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर भारताचा आहे. आणि भारतीय लोकांनी स्विस बँकेमध्ये $14 बिलियन एवढा काळा पैसा ठेवलेला आहे. त्याच्या खालोखाल दुसरा नंबर रशियाचा आहे, $3 बिलियन. त्याच्यानंतर जे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा नंबर आहे, तर त्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या नंबरच्या काळ्या पैशाची एकूण बेरीज केली तरी त्यापेक्षा एकट्या भारताचा पैसा जास्त आहे. $14 बिलियन भारतीयांचे पैसे फक्त स्विस बँकेमध्येच काळा पैसा म्हणून आहे. तर जगभरामध्ये अजून किती असतील आणि भारतामध्ये किती असेल आणि जगात एकूण पैसा किती असेल मोजता येणार नाही. एका अफाट समुद्र किनाऱ्यावरती तुम्ही बसले असाल तर वाळूचे जेवढे कण असतील त्या हजारो मैल लांबीच्या त्या समुद्र किनाऱ्यावरती जेवढे रेतीचे कण असतील तेवढे पैसे जगात आहेत. आणि तुमच्याकडे आयुष्य फक्त एकच आहे. जास्त मूल्यवान काय? कोणत्याही एक्सचेंजसाठी, बार्टरसाठी, देवाणघेवाणीसाठी आपण काय तत्व वापरतो? जे कमी असतं ते मूल्यवान असतं, जे अमाप असतं ते विनामूल्य असतं किंवा कमी मूल्याचं असतं. अरे जगामध्ये पैसा मोजता येणार नाही एवढा आहे, आयुष्य मात्र तुमच्याकडे एकच आहे. त्या मूल्यहीन पैशासाठी अमूल्य आयुष्य देणं याच्यावर मूर्खपणाचा सौदा नाही. आणि हे जे मी म्हणतोय हा अगदी व्यावहारिक शहाणपण आहे. याच्यात काही देहभान नाही आहे. अगदी तद्दन व्यावहारिक शहाणपणा आहे की जगामध्ये पैसा अमाप आहे, मोजता येणार नाही एवढा आहे. कचऱ्याच्या तुकड्यासारखा पैसा सर्वत्र पडलेला आहे. आणि आयुष्य माझ्याकडे एकच आहे. एक संकल्प करा तुमच्या भल्यासाठी. तुमचं दिवाळं आयुष्याच्या शेवटी लागू नये म्हणून सांगतोय बरं का, की आत्ताच जागेवान एक संकल्प करा की पैशासाठी हे आयुष्य विकणार नाही. एवढा मूर्खपणाचा सौदा मी अजिबात करणार नाही. कारण हे आयुष्य माझ्या हातात अमूल्य आहे. पैसा विनामूल्य आहे. आणि अमूल्य आयुष्याचा एवढं मोठं रत्न मी कचऱ्यासारख्या पैशासाठी एक्सचेंज करणार नाही. या आयुष्याला पैशाहून अधिक काहीतरी मौल्यवान पर्पज ऑफ लाईफ पाहिजे. जगण्याला हेतू पाहिजे. मरण्यापूर्वी आपल्या जगण्यासाठी हेतू नक्कीच शोधून घ्या. एवढा संकल्प आज रात्री झोपण्यापूर्वी जरूर करा. एवढं मी तुम्हाला सांगेन. दुसरा मुद्दा जो मला तुमच्यासोबत चर्चा करायचा आहे. आज तारीख किती? 14 फेब्रुवारी. 2 दिवसापूर्वी 12 फेब्रुवारी होतं. 12 फेब्रुवारी 2009. 12 फेब्रुवारी 2009च्या बरोबर 200 वर्षांपूर्वी एक घटना घडली. काय माहित आहे? चार्ल्स डार्विनचा जन्म झाला. चार्ल्स डार्विनचा जन्म झाला. उत्क्रांतीवादाचा जो जनक त्या डार्विनचा जन्म झाला. आणि खरं म्हणजे या 20व्या शतकामध्ये, 19व्या आणि 20व्या शतकामध्ये माणूस हा सुप्रीम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. या बाबतीत माणसाच्या मनातले फुगे 4 लोकांनी फोडले. पहिला फुगा फोडला चार्ल्स डार्विनने, की ज्याने दाखवून दिलं की अरे तुम्ही काही खास नाही आहात. अपघातानेच तुम्ही इव्होल्युशन मधून हळूहळू इथपर्यंत पोहोचलेला आहात. तुम्ही काही वरून देवाने तुम्हाला बनवलं आणि खाली जमिनीवरती टाकलं असे काही तुम्ही डिव्हाइन प्रोडक्शन नाही आहात. दुसरा फुगा फ्राईडने फोडला, की त्याने दाखवून दिलं की आपण, माझी बुद्धी ही सर्वोपरी आहे असं मानतो. मी अतिशय विवेकवादी आहे, रॅशनल आहे असं मानतो. त्याचा आपण गर्व करतो. मी अतिशय रॅशनली विचार करणारा, रॅशनली वागणारा आहे म्हणतो. हे तद्दन खोटं आहे. आपलं सबकॉन्शियस मन जे आहे, जे आपल्या नियंत्रणात नाही, जे ज्याचा आपल्याला पत्ताही लागत नाही,
आणि तेच मन आपलं सगळं व्यवहाराचं नियंत्रण करत असतं. म्हणून सबकॉन्शियस माइंड हे तुमच्या कॉन्शियस माइंडपेक्षा अधिक जास्त पॉवरफुल आहे. म्हणजे तुम्ही हतबल आहात, तुमची बुद्धी सगळी फालतू गोष्ट आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंडच तुमचं सगळं काही ठरवत आहे. ज्याला तुम्ही माझे निर्णय म्हणतात ते निर्णय कसे होतात त्याचा तुम्हालाच पत्ता लागत नाही. दुसरा अहंकाराचा फुगा फुटला. तिसरा अहंकाराचा फुगा बॅबेजने किंवा ट्युरिनने फोडला. ज्यांनी माणूसच केवळ बुद्धिवान असं म्हणत होते त्यांनी बुद्धीचा असलेलं यंत्रच उभं केलं, कॉम्प्युटर निर्माण केलं. माणसाचा बुद्धीचा जो काही उरला सुरला अहंकार होता तोही संपला. आणि चौथा अहंकार माणसाला असा होता की जणू काही ही अख्खी पृथ्वी माझ्यासाठीच आहे. तर जेव्हा ग्लोबल वॉर्मिंग व्हायला लागलं आणि माणसाच्या लक्षात आलं की असं नाही आहे बाबा, मी फक्त माझ्यासाठीच ही पृथ्वी वापरली तर ही पृथ्वी बदला घेऊ शकते. आणि मला आणि माझ्या मुलांना आणि माझ्या नातवांना जर जगायचं असेल आणि जगू द्यायचं असेल तर मला अख्ख्या पर्यावरणाची आणि सगळ्या सृष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. नाही तर माझ्या जगण्याला काही आशाच नाही आहे. मानवाचा स्वतःच्या विषयीचा असलेला चौथा भ्रम फुटला. हे चारही भ्रम फुटले आणि आज ज्या जगात आपण जगतो ते जग कसं आहे बघा, विचार करून बघा. या जगामध्ये ज्याला भूक आहे त्याला अन्न मिळण्याची खात्री आहे का? की ज्याला अजिबात भूक नाही, ज्याचं पोट सुटलेलं आहे, ज्याचं वजन वाढलेलं आहे, ज्याला भूक लागण्यासाठी जिममध्ये जाऊन घाम गाळावा लागतो मग त्याला भूक लागते, तर जिमची तो 4000 फी भरणार, स्वतःला भूक लागवणार आणि मग तो अन्न खाणार, त्याला मुबलक अन्न उपलब्ध आहे. आणि जो रोजगार हमी योजनेवरती उन्हातान्हात राबतो आणि दिवसाला 50 रुपये मजुरी मिळवतो त्याला मात्र अन्नाची ददात आहे. ज्याला भूक आहे त्याला अन्नाची या जगामध्ये शाश्वती नाही. हे योग्य आहे का? जो शेतकरी अन्न पिकवतो त्या शेतकऱ्याला अन्नाची खात्री नाही. अन्नाची खात्री म्हणजे त्याच्या शेतात जरी पिकत असलं तरी ते जेव्हा तो बाजारात घेऊन जातो त्याचे भाव इतके कमी मिळतात की त्याने घेतलेलं कर्जही त्याला फेडता येत नाही, म्हणून त्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. हे जग योग्य आहे? जे मूल जन्माला येतं आणि अजून पूर्ण जगण्याचा आनंदही त्याने घेतला नाही, जगण्याचा अंकुर फक्त ज्याचा हळूहळू वाढतोय, ते 2 वर्षाचं 3 वर्षाचं मूल ते कुपोषित होतं. हे जग न्याय्य आहे? या जगामध्ये मी आणि आपली सगळी पिढी जी आहे ती पुढच्या पिढ्यांचे सर्व रिसोर्सेस वापरून घेते आहे. जमिनीतनं कोळसा आणि पेट्रोल खोलवर 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 जाऊन पेट्रोल आणि कोळसा आपण काढून घेतो आहोत आणि त्याचा धूर जगात असा सोडतो आहोत की सगळे जग गरम व्हायला लागलेलं आहे की पुढच्या 20-25 वर्षांनी समुद्राची पातळी 3 ते 9 फुटांनी वाढून जाईल आणि कोट्यवधी लोक पाण्याखाली बुडतील. अमेरिकेमध्ये जेव्हा एक कार चालते आणि ती कार पेट्रोल पिते, ती कार चालवायला बायोडिझेल बनवायला काय वापरतात तर मका वापरतात आणि मक्याने बायोडिझेल बनवून कार चालतात अमेरिकेमध्ये. म्हणून जगभर धान्याचे भाव वाढले कारण जगातला अमेरिकेतला 20% मका हा बायोडिझेल बायोपेट्रोल बनवायला वापरण्यात आला. म्हणून कारच्या टँकमध्ये, रिकाम्या टँकमध्ये पेट्रोल पडण्यासाठी अन्न जावं, पण माणसाच्या रिकाम्या टँकमध्ये पेट्रोल किंवा अन्न पडू नये. हे जग न्याय्य आहे? जो माणूस आजारी असेल, त्याला रोग आहे, त्याला मुलाला न्यूमोनिया झालेला आहे, ते मूल तडफडत आहे, न्यूमोनियापासून वाचवण्यासाठी औषध शक्य आहे, ते औषध दुकानात बाटलीमध्ये भरलेलं आहे, ते मूल इकडे मरताय आणि ते औषध त्याच्याकडे बघताय आणि ते मूल औषधाकडे बघताय, पण त्या मुलापर्यंत त्या औषधाची एक बाटली पोचत नाही म्हणून ते मूल मरतं. हे जग न्याय्य आहे? तुम्हाला हे जग स्वीकार्य आहे का? तुमच्या तारुण्याची कसोटी ही आहे की हे जग तुम्हाला स्वीकार्य आहे का? हे जग जे न्यायपूर्ण नाही, हे जग
ज्यामध्ये ज्याला भूक लागली आहे त्याला अन्न मिळण्याची शाश्वती नाही. हे जग जो अन्न पिकवतो त्याला अन्नाची शाश्वती नाही. हे जग ज्यामध्ये लहान मुलाला नीट वाढीची शाश्वती नाही. हे जग जिथे आजाराला औषधाची शाश्वती नाही. हे जग न्यायपूर्ण नाही गड्या. आणि अशा अन्यायी जगामध्ये जो जो सुखाने जगतो तो अन्यायाचा पार्टनर असतो. म्हणजेच मी आणि तुम्ही, आपण सगळे अन्यायातले पार्टनर आहोत. खलील जिब्रान असं म्हणाला की संपूर्ण झाडाच्या मूक संमती खेरीज झाडाचं एक पान देखील गळून पडत नाही. एक मूल जेव्हा मेळघाटमध्ये मरतं, तुमची सगळ्यांची त्याला मूक संमती असते, त्याशिवाय ते मूल मरू शकत नाही. एक शेतकरी जेव्हा यवतमाळच्या खेड्यामध्ये आत्महत्या करतो, आपली सगळ्यांची, अख्ख्या विदर्भाची, पूर्ण महाराष्ट्राची त्याला मूक संमती असते. जणू काही त्याची जाहीर ट्रायल झालेली असते आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याला फाशीची सजा दिलेली असते, म्हणून तो आत्महत्या करतो. आपण सगळे त्याला सारखेच जबाबदार आहोत. त्यामुळे या अन्यायी जगामध्ये तुम्ही आणि मी जेवढे सुखाने आणि शांतीने जगणारी माणसं आहोत, आपण सर्व या अन्यायातले भागीदार आहोत. वाल्या कोळी स्वतःच्या कुटुंबासाठी रोज एक खून करायचा. त्याचे 7 हंडे भरले होते खून करून करून. तुम्हाला माहित आहे गोष्ट. जेव्हा नारदाने त्याला प्रश्न विचारला की अरे पाप कुठे फेडशील, तर तो म्हणाला माझे घरचे सगळे लोक पाप झेलतील की, त्यांच्यासाठीच मी करतोय पाप. नारद म्हणाला जा विचारून घे. आणि वाल्या कोळी गेला तर बायको म्हणाली हो तुम्ही माझे प्राणनाथ आहात, माझे स्वामी आहात, सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला कुठे मी सांगितलं हे पाप करायला, तुम्ही केले तुमची जबाबदारी. मुले तेच म्हणाली, म्हातारे आईबापही तेच म्हणाले, आणि वाल्याचे डोळे खाडकन उघडले की या सगळ्या पापाची जबाबदारी फक्त माझ्यावरतीच आहे. तुम्हाला चॉईस आहे वाल्याचा वाल्मिकी होण्याचा, की या अन्यायामध्ये जे आपण सगळे भागीदार आहोत आणि आपण वाल्या आहोत. रोज आपण एका खुनाचे पार्टनर आहोत, भागीदार आहोत. ती भागीदारी आपल्याला सुरू ठेवायची आहे, की त्या भागीदारीतनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि असं म्हणायचं आहे की मी याच्यात सामील नाही आहे. आणि मी सामील नाही असं फक्त तोंडी म्हणून होत नाही. मी जर सामील व्हायचं नसेल तर एकच उपाय आहे, आज जसं जग आहे ते बदललं पाहिजे. हे तुम्हाला मंजूर आहे का? मंजूर असेल तर हात वर करा. तरुणाईची व्याख्या हीच आहे की जो जगाला तारून नेतो तो तरुण. तुम्ही जर तरुण असाल तर तुम्ही हे जग तारून नेलं पाहिजे. हे तारून नेण्यासाठी तुमच्या हातात तुमचे बाहू बळकट पाहिजे, तुमचे स्वप्न मोठी पाहिजे, पलीकडे दूर बघणारी स्वप्न पाहिजे, आणि हातामध्ये बळ पाहिजे, आणि सगळ्यात जास्त म्हणजे मनामध्ये धैर्य पाहिजे, धाडस पाहिजे. तुम्ही म्हणू शकले पाहिजेत की पदोपदी पसरून निखारे आपुल्याचा हाती, होवनिया बेहोश धावलो ध्येय पथावरती. आपलं आयुष्य असं ध्येयासाठी झोकून देण्याचं ब्युटिफुल, अतिशय सुंदर, रोमॅन्टिक असं धाडस पाहिजे. अरे रोमांस कसला फिल्म मध्ये बघता, टीव्हीवर बघता, तो कागदावरचा आणि की तो काचेवरचा रोमांस बघता तुम्ही. आणि रोमांस तुमच्या आयुष्यात पाहिजे. रोमांस शिवाय तरुणाईमध्ये अर्थच काय रे? तो व्हॅलेंटाईन डेचा रोमांस तर फारच कचकडी रोमांस आहे, प्लास्टिकचा रोमांस आहे. तो कसला रोमांस करता, तो करायला माझी काही हरकत नाही आहे, पण तो फार अपुरा रोमांस आहे. मी तुम्हाला असं आवाहन करणार की खरा जीवनासोबत खरा रोमांस करायला शिका. आणि जीवनाचा खरा रोमांस असतो जीवनाचं हे आव्हान घेणं.
की आजा ये बघू कोणाच्या हातात ताकद आहे. तुझ्या हातात किती ताकद आहे, माझ्या हातात किती ताकद आहे, होऊन जाऊ द्या दोन हात जेवणाशी. याच्यात खरा रोमांच आहे. मळलेल्या वाटेवर चालण्यात काय रोमांच आहे रे? आंधळे चालतात, आंधळे देखील चालतात. आंधळ्यांसाठी त्या मळलेल्या वाटेवरती चालणं हा देखील पराक्रम असतो. तुम्ही जे सगळे दृष्टीवान आहात, तरुण आहात, जीवनासोबत एक रोमांस करा. हॅव अ रोमॅन्टिक ट्विस्ट विथ द लाईफ. की आजचं जग जसं आहे हे मला अजिबात स्वीकार्य नाहीये. हे जग न्याय्य नाहीये, हे जग मानवीय नाहीये, हे जग मानवतापूर्ण नाही आहे. आणि या जगाचा भागीदार होण्याचा, वाल्याकोळी होण्याची माझी अजिबात तयारी नाही आहे. त्या क्षणी हे ज्या दिवशी तुम्ही संकल्प कराल त्या दिवशी वाल्याचा वाल्मिकी होणार. मग हे जग बदलणार कसं? आणि तुमच्या माझ्या आयुष्याच्या मध्ये बदललं पाहिजे. नंतर बदलेल ते इतरांच्या पराक्रमाने बदलेल. पण माझ्या आयुष्य खंडामध्ये हे जग बदललेलं मला बघायचं आहे. हे जग जसं आहे, जशा जगात मी जन्माला आलो तशा जगात मी मरणार नाही. मरण्यापूर्वी या जगाचा एक कोनाडा का होईना पण तो बदलून जाईल. जगात परिवर्तन करायचं आहे, या समाजात परिवर्तन करायचं आहे. मी जेव्हा तुमच्यासारखा तरुण होतो, अनेक युवा संघटना त्या काळात होत्या. एक संघटना जयप्रकाश नारायणांनी सुरू केली होती. तुम्ही जयप्रकाश नारायणांचं नाव कदाचित ऐकलं असेल. त्यांनी ही संघटना सुरू केली. त्या संघटनेमध्ये आम्ही सक्रिय होतो. पूर्ण भारत बदलून टाकायचा होता. 1968 मध्ये खरं म्हणजे पूर्ण जगभर युवा क्रांतीचे दिवस होते. अनेक देशांमध्ये जगात युवा क्रांतीची लाट आली होती, तरुणांच्या क्रांतीची. कॅलिफोर्निया पासून तर इंडोनेशियापर्यंत अख्ख्या जगामध्ये, अगदी पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत जगामध्ये युवा क्रांतीची लाट 1968 साली आली. काय 68चं विशिष्ट होतं माहित नाही. दी जनरेशन ऑफ 1968 म्हणतात त्याला. म्हणजे त्यावेळी जे तरुण होते त्या 1968 मध्ये जी जनरेशन यंग तरुण होती त्यातला मी एक आहे. बर्कले विद्यापीठ जे कॅलिफोर्नियामध्ये आहे, बर्कले विद्यापीठामध्ये तरुणांनी असं म्हटले की विद्यापीठामध्ये जसं शिक्षण देतात आम्हाला अजिबात मंजूर नाही, हे शिक्षण बदललं पाहिजे. पण विद्यार्थ्यांना विचारतच नाही की तुम्हाला कसं शिक्षण पाहिजे. विद्यापीठ आपला बोर्ड लावतं की हे असं असं शिक्षण आम्ही देणार. आणि बिचाऱ्या विद्यार्थ्यांना काही चाराच नसतो, त्यांना जाऊन ते शिक्षण घ्यावं लागतं. त्यांनी जर नुसता कडबा तुम्हाला खाऊ घातला तर तो खावा लागतो. बैलाला कधीही चॉईस नसतो. बर्कलेच्या विद्यार्थ्यांनी म्हटलं आम्ही बैल नाही आहोत. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी बर्कले विद्यापीठाची इमारतच ताब्यात घेतली. आणि बर्कले मधला हा जो त्यांचा विद्यार्थ्यांचा उठाव होता तो जगभर गाजला की विद्यार्थ्यांनी विद्यापीठच ताब्यात घेतलं. आणि त्यांनी म्हटलं की हे विद्यापीठ आमच्या गरजेनुसार चाललं पाहिजे, तुम्हा म्हाताऱ्यांच्या इच्छेनुसार नाही चाललं पाहिजे. फ्रान्समध्ये डॅनियल कॉन बेंडिट नावाचा एक विद्यार्थ्यांचा नेता होता. फ्रान्स मधल्या विद्यार्थ्यांना आज तुमची जशी अवस्था आहे तशी अवस्था होती. काय होती की अरे उद्या खायला काय मिळेल याची ददात नव्हती. तुमच्यापैकी कोणाला तरी हा प्रश्न उरलाय का की उद्या सकाळी उठून काही खायला मिळेल की नाही मिळेल? महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय मुलांना आता हा प्रश्न नाही उरला की उद्या खायला मिळेल की नाही मिळेल. माधुकरी मागायला निघावं लागेल का? त्या 100 वर्षापूर्वीच्या गोष्टी झाल्या. आता माधुकरी मागावी लागत नाही, कटोरा घेऊन फिरावं लागत नाही. आपल्या अन्नाची शाश्वती झाली. फ्रान्स मधल्या तरुण मुलांचं अडचण ही होती की अन्नाची शाश्वती झाली, नोकरीची शाश्वती झाली, पण जगण्याला काही हेतूच नाही. हो, हे जगायचं कशासाठी? जर जगण्याला काही हेतूच नसला तर जीवनामध्ये रोमांसच उरत नाही. आणि जीवनामध्ये रोमांस उरला नाही तर अख्खं आयुष्य जे आहे ते बोर्डम होऊन जातं. एक पुचाट असं जीवन जे फक्त नोकरी आणि करिअरसाठी जगतं, असे पुचाट जीवन त्यांच्या नशिबी आलं होतं.
फ्रान्समधल्या विद्यार्थ्यांचं एक काय माहिती आहे तुम्हाला स्लोगन काय होता? डेथ बाय बोअरडम इज नो बेटर दॅन डेथ ऑफ स्टार्वेशन. उपाशी मरण्यापेक्षा बोर्डमने मरणं काही अधिक चांगलं नाहीये. आणि म्हणून बोर्डमने मरायचं नाही म्हणून तिथल्या कॉर्न बेंडिटच्या नेतृत्वाखाली फ्रान्सच्या विद्यार्थ्यांनी युवा क्रांती केली आणि अख्खा देश ताब्यात घेतला. पूर्ण फ्रान्स त्यांनी ताब्यात घेतला आणि शेवटी त्यामुळे दगॉलला, जो त्यावेळेचा सुप्रीम कमांडर होता, अध्यक्ष होता, दुसऱ्या महायुद्धामधला फ्रान्सचा जो सेनापती होता आणि मग जो फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष होता, दगॉलला राजीनामा द्यावा लागला. इथपासून तर इंडोनेशियापर्यंत सगळ्या जगभरामध्ये त्या काळामध्ये युवा क्रांतीचे दिवस होते. त्या युवा क्रांतीचा मी देखील एक भाग होतो. एवढ्या मोठ्या प्रचंड त्या समुद्रातली एक लाट किंवा एक बिंदू आम्ही होतो. पण आमचं स्वप्न खूप मोठं होतं की हे जग बदलून टाकायचं, संपूर्ण क्रांती झाली पाहिजे, हे सगळे जग बदललं पाहिजे. आणि या संपूर्ण क्रांती करण्यासाठी आम्ही जेव्हा पटण्याला गोळा झालो 1977 मध्ये, 5 लाख लोक होते. जयप्रकाश नारायण स्टेजवर बसले होते. संपूर्ण क्रांतीची आम्ही घोषणा देत होतो की सगळे जग बदलून टाकायचं आहे, परिवर्तनाचा आमचा संकल्प आहे. आणि त्यावेळी एका म्हाताऱ्याने आम्हाला एक प्रश्न केला. तो म्हातारा होता आचार्य कृपलानी. आचार्य कृपलानी हे गांधीजी जेव्हा भारतात आले तेव्हा भारतामध्ये त्यांना जे पहिले सहयोगी भेटले त्यातला पहिला नंबर 1 भेटलेला सहयोगी, सगळ्यात पहिला भेटलेला सहयोगी म्हणजे आचार्य कृपलानी. 1916 की 17 मध्ये गांधीजी जेव्हा ते चंपारण मध्ये नीलचे जे शेतकरी होते, नीळ निर्माण करणारे, त्यांचा जे अन्याय होत होता ते सोडवायला गेले, तेव्हा त्यांना सोबत देणारा पहिला त्यांचा सहकारी प्रमुख नेता आचार्य कृपलानी. त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद जॉईन झाले, त्याच्यानंतर जवाहरलाल आले. आचार्य कृपलानी हा गांधींचा या देशातला पहिला सहयोगी नेता. त्यावेळी म्हातारे होते, 80-85 वर्षाचे होते. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, स्टेजवर बसले होते, आले होते आमच्या नेत्याला जयप्रकाश नारायणाला आशीर्वाद द्यायला. त्यांच्यापेक्षाही ते वयाने वरिष्ठ होते. कृपलानींनी आम्हाला असा एक प्रश्न विचारला की अरे तुम्ही ही संपूर्ण क्रांती म्हणता, सगळे जग बदलून टाकायचं आहे म्हणता, म्हणजे काय? आणि आमच्या असं लक्षात आलं की हा मोठा कठीण प्रश्न होता. सगळे जग बदलून टाकायचं हे आम्हाला खूप आवडत होतं, पण म्हणजे काय? म्हणजे काय करायचं? म्हणजे काय होऊन जाईल? आम्हाला माहित नव्हतं. सगळे जग बदलायला आम्ही निघालेले, पण म्हणजे काय आम्हाला माहित नव्हतं. आमची स्वप्न खूप मोठी होती, पण त्या स्वप्नांची पहिली पायरीच आम्हाला माहित नव्हती. टोटल रिव्होल्युशन आम्ही म्हणायचो. कृपलानी म्हणाले की ही संपूर्ण क्रांती नाही, तुमची संपूर्ण भ्रांती आहे. आणि आमचा फुगा एकदम भस्कन फुटला. कल्पना करा तुम्ही, 5 लाख लोकांच्या भीड समोर तो म्हातारा ही हिंमत बाळगतो की असं म्हणाला की अरे 5 लाख भीड हो, तुमची संपूर्ण क्रांती ही क्रांती नाही, तुमची संपूर्ण भ्रांती आहे. कारण काय? कारण कृपलानी असं म्हणाले की अरे या देशात एक माझ्याही पूर्वी एक म्हातारा होऊन गेला, गांधी. आणि तो असं म्हणाला, तो म्हातारा असं म्हणाला की हे जग जे बदलतं ते रिव्होल्युशनने बदलत नाही, ते इव्होल्युशनने बदलतं. हा नुसता शब्दांचा खेळ वाटू शकतो, पण तुम्हाला कल्पना नाही की या एका इक्वेशनने, या एका वाक्याने कृपलानीने किमान माझ्या आयुष्याच्या तरी कल्पनामध्ये किती उलथापालथ केली. क्रांती नावाची काही होतच नसते, उत्क्रांती होत असते.
आणि अनेक छोट्या 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 बदलांचं सम टोटल मिळून शेवटी तुम्हाला क्रांती झाल्याचा भास निर्माण होतो. खरं म्हणजे वस्तुतः प्रत्येक क्षणाला प्रत्येक पायरीला एक छोटासा बदल होत असतो. आणि म्हणून मी सुरुवातीला डार्विनची आठवण केली की डार्विनने हा सिद्धांत आपल्याला सांगितला की अमिबापासून माणूसपर्यंत हे एवढा जेव्हा तुम्हाला बदल दिसतो तो झाला कसा. तर अशा हजारो लाखो स्पीसीज निर्माण झाल्या आणि एक 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 बदल होत गेले आणि उत्क्रांती झाली आणि शेवटी उत्क्रांतीमधनं अमिबापासून माणूस निर्माण झाला. इतकी उत्क्रांती झाली. क्रांती होत नसते, उत्क्रांती होत नसते, रिव्होल्युशन होत नसते, इव्होल्युशन होत असते. आणि इव्होल्युशन कशी होते तर अनेक छोट्या 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 बदलांनी होत असते. पण तुमची जबाबदारी काय आहे. तुमची जबाबदारी आहे की स्वतःला समुद्र समजण्याचा भ्रम करू नका. मी आणि तुम्ही या अफाट विश्वातल्या या युनिव्हर्समध्ये पृथ्वी एक अतिशय छोटासा कण आहे आणि त्या कणावरती 6 अब्ज माणसं राहतात आणि त्या 6 अब्ज माणसातले तुम्ही एक आहात आणि मी एक आहे. आपल्यासाठी आपल्या आकाराचा जग बदलण्याचा तुकडा शोधून घ्या. मी कोणतं जग बदलणार. मी कुठलं जग बदलणार. मी जगातलं काय बदलणार. या इव्होल्युशन मधला या अनेक शेकडो हजारो जे बदल या जगात व्हायचे आहेत त्यातला कोणता बदल मी घडवणार याचा शोध घ्या. आणि आपल्या आकाराचा एक बदलाचा युनिव्हर्स, एक छोटं युनिव्हर्स, ते युनिव्हर्स कदाचित एक गाव असेल, ते युनिव्हर्स कदाचित 10 गावं असतील, ते युनिव्हर्स कदाचित एक मोहल्ला असेल, एक शहर असेल, एक जिल्हा असेल, ते युनिव्हर्स कदाचित 10 मुलं असतील, ते युनिव्हर्स कदाचित 10 आंधळे असतील, ते युनिव्हर्स कदाचित कोणता प्रश्न असेल, कोणती समस्या असेल, पण ही समस्या मी सोडवून जाणार, हे जग मी बदलून जाणार, असं जर तुम्ही एक जरी तुकडा निवडला तर दोघांचेही प्रश्न सुटतात. कोण दोघं. ज्याला समस्या आहे त्याचाही प्रश्न सुटतो आणि तुम्हाला जेव्हा ज्यांना आयुष्याच्या पर्पजचा शोध आहे तुमची ही समस्या सुटते. इट्स अ ब्युटिफुल गोल्डन शेक हँड. याच्यात न कोणी देणार आहे न कोणी घेणार आहे. ज्याला गरज आहे तो आणि जो देऊ शकतो तो, दोघांचा गोल्डन शेक हँड आहे त्याच्यामध्ये की चल तुझा आणि माझा दोघांचा जीवनाचा प्रश्न सोडवू. तुला जगण्याचा प्रश्न आहे, मला जगायचं कशासाठी हा प्रश्न आहे. तुझ्या जगण्याच्या प्रश्न सोडवण्यामधनं मला जगायचं कशासाठी या प्रश्नाचं उत्तर मिळतं. क्या बात आहे. गुलजारांची एक मोठी सुंदर कवितेची ओळ आहे, ऐकली असेल तुम्ही. कतरा कतरा मिलती है जिंदगी, कतरा कतरा जीने दो. हे सगळं आयुष्य मोठं लांब आहे पण ते क्षणक्षणाने घडत असतं, एका एका तुकड्या तुकड्यांनी घडत असतं. अरे क्षणाक्षणाचा आनंद घ्या. कतरा कतरा जीने दो. व्हिजन पूर्ण विश्वाची हवी, पण माझ्या कामाचा विषय, माझ्या बदलाचा विषय एक असा हवा जो हातामध्ये मुठ्ठीमध्ये घेऊन मी बदलून दाखवेन. असा एक प्रश्न शोधून घ्या. तो प्रश्न तुमची वाट बघत उभा आहे. जेव्हा तुम्ही या सेवांकुर शिबिरातनं परत जाल आणि आनंदवनाच्या बाहेर पाऊल टाकाल, तिथून ते प्रश्न तुमची वाट बघतात आहे. तो प्रश्न कुठेही असू शकतो. बाबांना तो प्रश्न एका कुष्ठरोग्याच्या रूपात याच बरोबरच्या रस्त्यावर सापडला. त्या आनंदवनमध्ये तुम्ही आज बसलेले आहात. तुमचा कुष्ठरोगी, तुमचा प्रश्न असाच कुठेतरी कोणाचा बरोड्यात असेल, कोणाचा वर्ध्यात असेल, कोणाचा यवतमाळमध्ये असेल, अमरावतीत असेल, नागपूरमध्ये असेल, अकोल्यात असेल, मुंबईत असेल, पुण्यात असेल, कोकणात असेल, सोलापूरमध्ये असेल, मराठवाड्यात असेल, मेळघाटमध्ये असेल, गडचिरोलीमध्ये असेल, तुमचा तुमचा उद्धार करता तिथे तिथे तुमची वाट बघतोय. जो प्रश्न सोडवण्यासाठी तो प्रश्न तुमची वाट बघतोय तो तुमचा विठ्ठल आहे.
अरे जा आणि त्या विठ्ठलाचे पाय धरा. याच्यावर दुसरा कोणता विठ्ठल नसतो रे, याच्यावर दुसरा कोणताच पांडुरंग नसतो. तो जो विठ्ठल तुमची वाट बघतोय, की ज्याचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे, तुमच्या आयुष्याला उद्धार करून टाकेल, तुमच्या आयुष्याचा तो जाऊन त्याचे पाय धरा. तो प्रश्न आपापले शोधून घ्या. तो प्रश्न कसा शोधावा याचं संपूर्ण उत्तर मी काही तुम्हाला देऊ शकणार नाही इथे, पण मी एक उत्तर फक्त जे माझ्यासारख्या गोंधळलेल्या माणसाने गांधींना विचारलं की बापू काय कळत नाही एखाद वेळेला जीवनात कसं करावं, हे करू की ते करू काही समजत नाही, या जीवनाचं काय करू हे समजत नाही, तेव्हा काय करावं. तर म्हाताऱ्याची हीच खासियत होती की अतिशय कठीण प्रश्न ते एका चुटकीसाशी सोडवून द्यायचे. ते म्हणाले फार सोपं आहे रे, त्यांना सगळं सोपं वाटायचं. ते म्हणाले फार सोपं आहे, आय शॅल गिव्ह यू अ टॅलिस्मन. तुम्ही ऐकलंय वाक्य, मी तुला एक जादूचा तावीज देतो आज. आणि काय बोलून गेला म्हातारा रे, मंत्र बोलून गेला. मी तुला एक जादूचा तावीज आज देतो असं म्हणाला. आणि जादूचा तावीज म्हणजे काय की ज्याच्यामुळे माझा कोणताही प्रश्न जादूसारखा सुटेल त्याला म्हणतात जादूचा तावीज. उत्तर, प्रश्नाचं उत्तर ज्याच्यापासून मिळेल. तर जादूचा तावीज असा की असा जेव्हा तुला प्रश्न पडतो तेव्हा तुझ्या आयुष्यात पाहिलेल्या सर्वात अधिक दुःखी, कष्टी, हतबल माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आण आणि विचार स्वतःला प्रश्न की जे मी पुढचं पाऊल उचलणार आहे त्यामुळे या माणसाची हतबलता दूर होणार आहे का, याचं दुःख कमी होणार आहे का. सगळी मानवता जग व विसरून जा. ती सगळी मानवता एकत्र येऊन त्या एका माणसाच्या रूपात तुमची वाट बघत असते. तुम्ही जो आयुष्यात पाहिलेला सर्वात दुःखी कष्टी माणूस आहे तो तुमचा उद्धार करता आहे, तो तुमचा टॅलिस्मन आहे. त्याचं दुःख, त्याचं कष्ट, त्याची हतबलता माझ्या पुढच्या पावलामुळे दूर होणार आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि गांधी म्हणाले की तुझ्या मनातलं प्रश्नांचं धुकं विरायला लागेल, तुझ्या मनातला अहंकार आणि स्वार्थ कमी व्हायला लागेल आणि तुला उत्तर लख्ख दिसायला लागेल. या शिबिरातनं जेव्हा परत जाल किंवा मी तर म्हणणार आजच रात्री थोडं शांतपणे बसा, डोळे मिटा, एकमेकांपासून थोडे दूर बसा, डोळे बंद करा आणि 5 मिनिट आठवण करा कोण तो सगळ्यात दुःखी कष्टी माणूस जो तुम्ही पाहिलेला आजपर्यंतचा. त्याला आठवून घ्या, त्याला डोळ्यासमोर आणा, त्याचं रूप डोळ्यासमोर आणा. ते विठ्ठलाचं रूप आहे, तो तुमची वाट बघतोय, तो तुमचा टॅलिस्मन. आणि मग पुढे मी जे काही आयुष्यात करणार त्याच्यामुळे त्या माणसाचं दुःख कमी होणार आहे का, ही परीक्षा स्वतःच्या जीवनाला लावत चला. एक मिनिट. आणि मग शांतपणे झोपी जा. तुम्हाला उद्धार करता सापडला, तुम्हाला प्रश्न सापडला, तुम्हाला हेही कळलं की हा प्रश्न आपण छोटे छोटे प्रश्न आपल्या पायरी एवढे, आपल्या क्षमते एवढे आपल्याला सोडवायचे आहेत आणि हेच माझ्या आयुष्याचं पर्पज आहे. आता शेवटचा प्रश्न उरतो, हे प्रश्न सोडवायचे कसे. प्रश्न मला सापडला, माझ्या कृतीचा, माझ्या आवडीचा किंवा मला भेडसावणारा म्हणजे माझ्या समोर असलेल्या माणसाला भेडसावणारा असा प्रश्न मी निवडला. आता हे सोडवायचं कसा. एक उदाहरण घेऊया. माझ्याच आयुष्यात घडलेलं एक उदाहरण सांगतो. मला माझा टॅलिस्मन कसा सापडला. मी गडचिरोलीला राहतो, तुम्हाला ऐकून कदाचित माहीत असेल. गडचिरोलीला जंगलामध्ये आमचे शोधराम नावाची वस्ती आहे. तिथे आमचं छोटंसं आदिवासींसाठी एक हॉस्पिटल आहे.
40-50 माणसं आम्ही एकत्र तिथे राहतो. आमचं एक झोपड्यांचं रुग्णालय आहे, तिथेच आमचं एक संशोधन केंद्र आहे, एक प्रशिक्षण केंद्र आहे आणि 50 एक कार्यकर्ते, असं मिळून आम्ही तिथे राहतो. रात्र झाली की ते जंगल अंधारलेलं असतं. शोधनामध्ये दिवे आहेत पण जंगल अंधारलेलं असतं, गुडूप अंधार होतो. आदिवासी गावातले सगळे दिवे बंद होतात, कारण सहसा तिथे वीज नसते. की 7 वाजले की लोक झोपायची तयारी करतात, 8 वाजता झोपून जातात. एक दिवशी पावसाळ्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये खूप पाऊस पडत होता आणि मी संध्याकाळी पेशंट बघून, दिवसभर पेशंट बघून खूप थकलो. पण घरी गेलो आणि थोडासा बिछाण्यावर 10 मिनिटं आराम करावून पडलो आणि इतक्यात दारावरती आमच्या आवाज झाला, टक 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 टक. आणि मी उठून दार उघडायच्या अगोदरच 2 बाया धाडकन ते दार उघडून माझ्या घरात शिरल्या. एक बाई होती, असेल 20-25 वर्षांची, आदिवासी बाई, फाटके कपडे, काळी सावळी, कृश, आणि तिच्या कडेवरती एक बारकसं मूल होतं आणि तिच्यासोबत तिची आई होती, म्हणजे बाळाची आजी, दोन्ही बाया. आणि हे जे बारकसं मूल हिच्या कडेवर होतं ते अतिशय आजारी होतं, एकदम बारीक कृश झालेलं, 2-3 महिन्याचं मूल असेल, एकदम कृश झालेलं आहे. त्याच्या अंगावर नुसती हाडं आणि चामडी एवढं शिल्लक होतं. चामडी सगळी अशी लोंबणारी, एखाद्या माकडाचं पिल्लू दिसावं तसं ते अतिशय कुपोषित. ते मूल एवढं सिरियस होतं की मी उचलून सरळ माझ्याच बेडवर ठेवलं, कारण माझ्या घरी काही पेशंट तपासायला घरी टेबल नाही आहे. पण वेळ नव्हता दवाखान्यात जायला, म्हणून मी उठलो, माझ्याच बेडवरती ते बाळ ठेवलं आणि बघता बघता एकीकडे मी ते बाळाला बघतोय आणि दुसरीकडे मी मनामध्ये विचार करतोय, डायग्नोसिस करतोय. एखादं लाऊड थिंकिंग झालं तसं माझ्या मनामध्ये लाऊड थिंकिंग सुरू आहे. त्याला पाहिलं, मी म्हटलं सिव्हिअर मालन्यूट्रिशन. माझ्या मनामध्ये टेप सुरू आहे. आणि त्या बाळाला मी असं पाहिलं की जीभ सुकलेली आहे, चामडी अगदी लोंबलेली आहे. मी मनामध्ये म्हटलं डिहायड्रेशन. ते बाळ अतिशय धापा टाकत होतं, त्याची छाती आतमध्ये ओढत होती, श्वास घ्यायला त्याला अतिशय त्रास होत होता. अगदी जीवापाड प्रयत्न करून ते श्वास घेत होतं आणि छातीतनं मी स्टेथोस्कोप ठेवला, बुडबुड 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 आवाज, क्रेप्टेशन्स येत होते. मी मनात म्हटलं न्यूमोनिया. आणि मी 4था शब्द उच्चारायच्या अगोदरच त्या बाळाने श्वास घेणं बंद केलं आणि ते मूल माझ्याच बेडवर तिथेच मरून गेलं. या बाळाचा मृत्यू मी कधीच विसरू नाही शकलो. माझ्या बेडवर कधीच मूल मेलं नव्हतं. त्या मुलाचं ते मूल का मेलं? त्या आईला आणि आजीला मी असं म्हटलं की तुम्ही थोड्या काही तास अगोदर आल्या असत्या तर कदाचित मी वाचवू शकलो असतो. फार दुरून नव्हते राहत, फार दुरून नव्हते आले. ते फक्त शोधरामपासून 4 किलोमीटर अंतरावरती एक खुरसा नावचं गाव आहे, तिथले मूल. ही बाई जी होती गरीब, निरक्षर, त्या नवरा दारूड आहे, त्यामुळे घरी 1 पैसा द्यायचा नाही, नुसतं बायकोला मार द्यायचा. पहिलं मूल तिचं जन्माला आलं आणि लवकरच मरून गेलं. तिला मूल डेस्परेटली हवं होतं. दुसऱ्यांदा गरोदर राहिली तेव्हा तिला खूप आनंद झाला, पण गरोदरपणामध्ये ती पोटभर खायची नाही, कारण तिथे अशी मान्यता आहे की पोटभर खाल्लं गरोदरपणात तर बाळ मोठं होईल वजनाने, बाळ मोठं झालं तर बाळण पण कठीण होईल, म्हणून बाई स्वतःहून गरोदरपणामध्ये कमी खाते. म्हणजे गर्भाशयामध्येच त्या मुलाचं गर्भकुपोषण सुरू होऊन गेलं.
जन्माला येण्यापूर्वीच त्या मुलाला कुपोषणाची सजा सुरू होऊन गेलेली. कोणत्याच नर्सकडे डॉक्टरकडे ती बाळणपणात गरोदरपणात दाखवायला गेली नाही. तिला मलेरिया झाला गरोदरपणामध्ये, नवरा दारू पिऊन पडलेला, तिच्या अंगामध्ये रक्ताची कमी, तसंच बाळणपण झालं, घरीच बाळणपण झालं, दाईने केलं, एक बारकसं मूल जन्माला आलं. आणि त्या मुलाला पहिले 3 दिवस आईचं दूध नाही पाजलं, कारण ती दुसरी परंपरा आहे. आणि चौथ्या दिवशी जेव्हा दूध पाजायला घेतलं त्या त्या आईला दूध येईना, 3 दिवस पाजलंच नाही, म्हणून चौथ्या दिवशीला दूध नाही आलं, म्हणून त्या आईचं दूध घेणं बंद झालं. आता बाळाला काय द्यायचं? आता खेड्यामध्ये गाईचं दूध देखील आजकाल मिळत नाही, कारण सगळं दूध शहरामध्ये जायला डेअरीमध्ये निघून जातं. तर कुठून तरी ती एवढंसं मापटभर वाटीभर गाईचं दूध आणायची, त्याच्यामध्ये ती 5 पट पाणी टाकायची आणि ते जे अतिशय पातळ असं पांढरं लिक्विड तयार व्हायचं, ते लिक्विड ती बाळाला दूध म्हणून पाजायची. आणि ती देखील पाजायची एका घाणेरड्या बाटलीला तिने असं कपड्याचं एक बूच लावलं आणि त्या बोळ्यातनं ती त्याला दूध पाजायची. त्या बाळाचं पोट नाही भरायचं. वाटीवर दूध, त्याच्यात लिटरभर पाणी टाकलेलं, त्या पांढऱ्या पाण्याने कोणत्या बाळाचं पोट भरणार? ते बाळ अति भोकेपाटी पोटी सतत रडायचं. रडून रडून त्या बाळाचा आवाज बसला आणि त्याला खायला मिळत नाही, ते बारीक 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 होत चाललाय, कुपोषित होत चाललेला आहे. आणि पुन्हा आणि तिने मग जादूटोणा केला, मांत्रिकाला पैसे दिले, काही फायदा झाला नाही, डॉक्टरकडे गेलीच नाही, जाऊ नाही शकली, गावात कोण डॉक्टरही येत नाही. आणि मग त्या बोळ्याने ते काही जी पाजायची बाटलीत नाही, त्याच्यामुळे त्या बाळाला डायरिया सुरू झाला, हगवण सुरू झाली. म्हणून तिला कोणीतरी शहाण्याने सल्ला दिला की दूध पाजू नको, म्हणून ते थोडंसं जे दूध देत होती तेही बंद केलं. म्हणून त्या बाळाला डिहायड्रेशन झालं. त्या बाळाच्या गळ्यातनं आता आवाज निघत नाही. ही सगळी कथा त्यांनी मला सांगितली बरं का. त्या बाळाच्या गळ्यातनं आवाज येत नव्हता आता. आणि मग त्या बाळाला अचानक धापा टाकायला सुरुवात झाली, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, म्हणजे त्याला न्यूमोनिया डेव्हलप झाला. पुन्हा मांत्रिकाकडे गेले, मांत्रिकाने 200 रुपये घेतले, कोंबडं कापलं, त्या बिचारीने कर्ज घेऊन 200 रुपये त्याला दिले, कोंबडं कापलं. मांत्रिकाचा काय फायदा व्हायचा त्याला? त्या बाळाला अँटीबायोटिक मिळायला हवं होतं, तेही मिळालं नाही. शेवटी त्या दिवशी सकाळी ते बाळ अतिशय सिरियस झालं, म्हणून त्या दोन्ही आजी आणि आई त्या बाळाला घेऊन आमच्या दवाखान्यात दाखवायला निघाल्या. पण ते 4 किलोमीटर देखील अंतर त्या पार नाही करू शकल्या. ते 4 किलोमीटर अंतर त्यांच्यासाठी 4000 किलोमीटर झालं. खुर्स्याहून शोधग्रामला येणं हे भारतातनं मला अमेरिकेतला जाणं जेवढं सोपं आहे त्याच्याहून जास्त कठीण झालं. कारण मध्ये एक कठाणी नावाची नदी होती, नदी पुराने भरलेली होती. त्या नदीच्या या किनाऱ्यावरती इकडे आहे शोधग्राम आणि तिकडे त्या किनाऱ्यावरती, त्या किनाऱ्यावर येऊन आई आणि आजी बसलेल्या, त्याच्या कडेवरती ते बाळ. ते दिवसभर त्या पुराकडे बघत होत्या आणि पूर केव्हा कमी होतो आणि त्या बाळाकडे बघत होत्या, जे बाळ मिनिटा मिनिटाला गंभीर होत चाललं होतं. आणि ते अजून एका गोष्टीकडे बघत होत्या. त्या नदीवरती पूल बांधायला सरकारने 25 वर्षापूर्वी घेतला होता आणि तो पूल बांधताना भ्रष्टाचार झाला आणि त्या पुलाचा मधला पिलरच खचला, म्हणून तो पूल कधीच पूर्ण बांधला गेला नाही. तो जो अपुरा बांधलेला पूल होता त्याच्याकडे देखील बघत होत्या. आणि मग शेवटी संध्याकाळी जेव्हा पाणी उतरलं तेव्हाच त्या नदी पार करू शकल्या आणि शोधनामध्ये आल्या. तोपर्यंत फार उशीर झाला. आता प्रश्न असा की हे बाळ कशामुळे मिळालं? हे बाळ कशामुळे मिळालं? मेडिकली मी म्हणणार की या बाळाला कुपोषण होतं, लो बर्थ वेट जन्माला आलं, मग बाळाला कुपोषण झालं, मग बाळाला डायरिया झाला, न्यूमोनिया झाला आणि बाळ मेलं. पण याच्यामध्ये कितीतरी अजून तुकडे आहेत कारणांचे. आईचं निरक्षर असणं, आईचं गरीब असणं, नवऱ्याचा दारुडा असणं, आईची अंधश्रद्धा, गावामध्ये कोणीच डॉक्टर नर्स नसणं, तिथपासून तर नदीवरती पूल नसणं आणि पूल नसण्याचं कारण भ्रष्टाचार. म्हणजे मग आईच्या निरक्षरतेपासून तर दारूपासून भ्रष्टाचारापर्यंत प्रत्येक कारणाने या बाळाच्या मृत्यूला हातभार लावलेला आहे. त्या एका बाळाच्या मृत्यूमध्ये 18 कारणांनी हातभार लागला. ही 18 कारणं जेव्हा मी पाहिली तेव्हा थोडा निराश झालो की कठीण आहे.
हे 18 कारणं केव्हा सुटणार आणि मुलं केव्हा आणि कशी वाचू शकणार? आणि ही कारणे साधीच होती नाही. गरिबी, निरक्षरता, अंधश्रद्धा, दारू, डॉक्टर नर्स गावात नसणं पासून तर पूल नसणं पासून तर राजकीय भ्रष्टाचार, हे एक एक कारण सोडवायला जन्म पुरणार नाहीत. कठीण आहे, या बाळांचं वाचणं कठीण आहे. जर 18 कारणं कारस्थान करून या बाळांना मारत असतील, ही बाळ कशी वाचतील? आणि महाराष्ट्रामध्ये अशी दरवर्षी 1,00,000-2 लाख बाळ मरतात आणि भारतामध्ये दरवर्षी 20 लाख मुलं मरतात. मग या मुलांनी मरत राहायचं आणि मी जगत राहायचं. अशा जगात जगणं मला मंजूर नाही. म्हणजे बाळाला वाचवू कसं? 18 कारणांशी नाही मी जगू शकत, ते बदलण्याची मला क्षमता नाही. मग या बाळाला कसं वाचवता येईल? या प्रश्नासोबत अनेक दिवस मी या पातळीला झगडत राहिलो. याचं उत्तर सापडेल. आणि एक दिवशी अचानक जणू जादूचा चमत्कार व्हावा तशी फक्त तीच वास्तविकता पण स्विच झाला. स्विच काय झाला? अरे ही 18 कारणांनी जर हे बाळ मरत असेल तर या बाळाला 18 पद्धतीने वाचवता येईल. याच्या मृत्यूचं प्रत्येक कारण हे याला वाचवण्याची एक अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे. म्हणजे गरिबी दूर केली तरी हे बाळ वाचवता येईल, दारू थांबवली तरी हे बाळ वाचवता येईल, गावामध्ये डॉक्टर नर्स पोहोचले तरी हे बाळ वाचवता येईल, इथपासून तर पूल बांधले तरी हे बाळ वाचवता येईल. आहा, मग तर फार सोपं आहे. मग मी याच्यातलं कोणतं कारण सोडवू शकतो? तर वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचं ही जी अडचण आहे हे कदाचित मी सोडवू शकतो. मग डॉक्टर नर्सना मी गावात कसं पाठवेन? कठीण आहे. तुमच्यातले जे डॉक्टर आहेत त्यांनी निश्चय केला तर वेगळी गोष्ट, पण अन्यथा आजच्या समाजातले डॉक्टर अमेरिकेला जायला जास्त उत्सुक आहेत. मग काय करता येईल? मग हे डॉक्टर नर्स काय आकाशात पडले काय? ते काय जन्मता डिग्री घेऊन पैदा झाले की जन्मले तेव्हा 2.5 किलो वजनाच्या सोबत त्यांच्या गळ्यामध्ये लेबल लागलं होतं डॉक्टर बाळ, असं तर काय नव्हतं. सगळे साधे माणसं म्हणून जन्माला येतात, त्यांना शिक्षण मिळतं, संधी मिळते म्हणून ते डॉक्टर होतात. काही खास बात नाही. मग आपल्याकडे डॉक्टर नाही तर काय हरकत झाला? गावातली बाई तर आहे. गावातल्या बायांना जर आपण डॉक्टर बनण्याचं शिक्षण दिलं म्हणजे काय की डॉक्टरीच्या ज्ञानाचा एक छोटासा तुकडा त्यांना दिला तरी बाळ वाचवता येतील का? मग हे बाळ मेलं होतं. यातली अनेक कारणांपैकी एक कारण होतं न्यूमोनिया. न्यूमोनियाने बाळांना कसं वाचवायचं यासाठी आपण गावामध्येच डॉक्टर निर्माण करू. आता गावामध्ये डॉक्टर तर नाही आहेत, मग गावामधली कोणती बाई धरावी? तर त्या बाळणपणाच्या वेळी कोण बाई उपस्थित होती? दाई. चला या दाईला शिकू, कारण ही तर हमखास जातच असते त्या बाळाला बघायला. हिला जर योग्य शिक्षण मिळालं असतं तर कदाचित ते बाळ वाचलं असतं. या दाईला आपल्याला शिकवता येईल का? आता लहान मुलाचा न्यूमोनिया, तुमच्यापैकी जे वैद्यकीय विद्यार्थी आहे त्यांना माहित आहे, मुलाचा न्यूमोनिया डायग्नोस करायला एक्सरे लागतो. एक्सरे नसेल तर किमान स्टेथोस्कोप तरी लागतो. बरंच शिक्षण लागतं. तुमच्यापैकी अनेकांना अजूनही ब्रॉन्कियल ब्रीथिंग आणि फाईन क्रेप्स कसे डायग्नोस करायचे अजून पत्ता लागत नसेल, मला खात्री आहे ना. तर कसं हे न्यूमोनियाचं निदान? अरे भल्याभल्यांना जमत नाही, डॉक्टर मंडळींना जमत नाही, विदाऊट एक्सरे विदाऊट स्टेथोस्कोप आणि दाई पुन्हा वरून निरक्षर. आता घ्या. त्यावेळी जणू काही आमच्या सुदैवानेच योगायोग म्हणा, पण ऑस्ट्रेलियाच्या जवळ एक पापुआ न्यूगिनी नावाचं बेट आहे. तुम्ही नाव ऐकलं? पापुआ न्यूगिनीवरती असेच आदिवासी राहतात. आणि पापुआ न्यूगिनीवरती एक ऑस्ट्रेलिया मधला एक पीडियाट्रिशियन गेला, तुमच्यासारखा तरुण, त्याचं नाव फ्रँक शॅन. तो असं म्हणाला की माझं पीडियाट्रिक्सचं शिक्षण झालं, आता मी आदिवासींमध्ये जाऊन काम करतो. बघा काय त्याचा उत्साह. आणि जाऊन तो त्या आदिवासींमध्ये राहिला. त्याच्या जर तो क्लिनिक चालवायचा. क्लिनिकमध्ये बसल्या बसल्या त्याने विचार केला की इथे माझ्याकडे एक्सरे स्टेथोस्कोप नसेल तर मी काय करेन, वीज चालली जाईल.
तर मला बिना एक्सरेच्या देखील निदान करता आलं पाहिजे, बिना स्टेथोस्कोपच्या निदान करता आलं पाहिजे. म्हणून त्याने एक छोटंसं संशोधन केलं की एकीकडे त्या मुलांना नुसतं तपासलं आणि दुसरीकडे सगळ्यांचे एक्सरे काढले. मग त्याने पाहिलं की माझ्याकडे एक्सरे नसता तरी या मुलाला मी काय करून निदान करू शकलो असतो. तर त्याच्या चाबी त्याच्या लक्षात आली, त्याला चाबी सापडली की अरे मुलांचा श्वासाचा दर वाढतो. स्वाभाविक आहे की नाही. न्यूमोनिया म्हणजे काय असतं, छातीमध्ये अनेक जागी जंतुदोष होतो आणि त्यामुळे तिथे सूज येते, फोड निर्माण होतात आणि त्यामुळे मुलाचा श्वास भरभर चालायला लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो. रेस्पिरेटरी रेट, श्वासाचा दर म्हणजे रेस्पिरेटरी रेट. एका मिनिटाला तुम्ही किती वेळा श्वास घेता? 12 to 16. किती वेळा? 12 to 16. 16 वेळा घेता आहे ना. व्हॅलेंटाईन डेला एकमेकांच्या जवळ आले तर कदाचित 24 वेळा घेता. एक्साइटमेंट मध्ये श्वास वाढतो, पण शांत असला तर 16 ते 18 वेळा तुम्ही श्वास घेता. आणि ती लहान मुलं जी असतात ती 25-30 वेळा श्वास घेतात. छोटे असतात म्हणून श्वास जरा जास्त वेळा घेतात. पण त्या फ्रँक शानच्या असं लक्षात आलं की जर खोकला असलेली लहान मुलं मिनिटाला 50 पेक्षा जास्त वेळा श्वास घेत असतील तर हमखास इकडे त्याला एक्सरे मध्ये न्यूमोनिया सापडायचा. अरे रे, हे तर अगदी न्यूटनला जसं ते फळ पडताना ग्रॅव्हिटीचा शोध लागला तसा फ्रँक शानला शोध लागला की स्टेथोबिथोची गरज नाही, एक्सरेची गरज नाही. खोकला असल्या मुलाचा नुसता श्वास जरी मोजला, मिनिटाला किती वेळा श्वास घेतोय आणि त्याच्यावरनं सांगता येतं. जर 50 पेक्षा जास्त वेळा श्वास घेत असेल तर नक्कीच त्याला न्यूमोनिया आहे. मग पुढे अजून संशोधन वेल्लोरला झालं आणि त्याच्यात असं दाखवलं की बरोबर आहे, पण हे वयानुसार थोडं बदलतं आणि मूल जर 2 महिन्यापर्यंत वयाचं असेल, नवजात बाळपासून 2 महिने वयापर्यंत 60 पेक्षा जास्त वेळा श्वास असेल तर न्यूमोनिया आणि 2 महिन्याच्या नंतरचं बाळ असेल तर 50 पेक्षा जास्त श्वास असेल तर न्यूमोनिया. हे अन्यत्र लोकांनी गोळा केलेले ज्ञानाचे कण होते, ते आमच्या हाती सापडले. आता बघा, एखादा चेसचा बोर्ड असावा, असा आमच्या डोळ्यासमोर एक बौद्धिक चेस बोर्ड आहे. चॅलेंज काय आहे? या बाळाला न्यूमोनियापासून वाचवणं. न्यूमोनियासाठी वाचवायचं म्हणजे काय करावं लागतं? अँटीबायोटिक द्यावं लागतं. अँटीबायोटिक जगात आहेत का? केव्हाच आहेत. अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिन शोधून काढलं तेव्हापासून अनेक अँटीबायोटिक आलेले आहेत. अँटीबायोटिक मिळतात, स्वस्त मिळतात. प्रश्न असा आहे की त्या बाळाला कोण अँटीबायोटिक देणार आणि त्याच्याहून जास्त कठीण, ज्या बाळाला न्यूमोनिया झालाय कसं कळणार. म्हणजे मग या दाईला जर आपण अँटीबायोटिक दिलं आणि तिला जर शिकवलं की लहान बाळांना जर खोकला असेल आणि त्यांचा श्वासाचा दर जर 50 किंवा 60 पेक्षा जास्त असेल तर न्यूमोनिया समजून तू अँटीबायोटिक दे. पण आता अडचण आली की या दाईंना 50 आणि 60 मोजताच येत नव्हतं. सगळ्या निरक्षर, एकजात सगळ्या निरक्षर, त्यांना 50-60 मोजता येईना. आता एक मोठा प्रश्न आमच्या समोर की या दाईंना ही फ्रँक शॅनची पद्धत वापरून आपण कसं न्यूमोनियाचं निदान करायला शिकवणार. एक्सरे नाही, स्टेथोस्कोप नाही, अरे निदान कमीत कमी श्वासाचा दर तर मोजता आला पाहिजे. आणि पुन्हा या प्रश्नासोबत अनेक महिने मानसिकदृष्ट्या आम्ही झगडत राहिलो. कसं 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 शिकवू यांना. आणि अचानक एक दिवशी पुन्हा एक न्यूटनचं ॲपल खाडकन पडलं. ते जे पडलं ते ॲपल मी तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे. ते ॲपल हे आहे. सगळ्यांना दिसतंय? याचं नाव आम्ही ठेवलंय ब्रेथ काउंटर, श्वासमापी. जसं थर्मामीटर असतं तसं ब्रेथ काउंटर आहे. लहान मुलाचा श्वास मोजायचा आहे, पण त्या दाईकडे घड्याळही नाही, कुणीच्या वाळूचं 1 मिनिटाचं घड्याळ आहे. आणि त्या दाईला 10च्या वर काही मोजता येत नाही. 10 पर्यंत मोजता येते, कारण जुन्या काही डझन चालायचं 12चं, तर जगण्यासाठी तिला 10-12 पर्यंत मोजता येतं. म्हणून याच्यामध्ये मणी ठेवलेली आहेत. तिने काय करायचं, बाळाला खोकला असेल तर बाळाचं पोट थोडं उघडं करायचं, छाती उघडी करायची आणि श्वास मोजायचा. किती वेळा वरखाली होतं. आणि हे असं उलटं केलं की याच्यातनं वाळू पडायला लागेल. किती मिनिटात ही वाळू इकडे खाली पडेल? 1 मिनिटात पडेल.
आणि मग तिने बाळाचा श्वास मोजायला सुरुवात करायची. 1 2 3 4 9 10. एक मणी पुढे सरकवला. पुन्हा 1 2 3 4 10. दुसरा मणी सरकवला. तिसरा मणी सरकवला. हे बाळ किती आहे? हे बाळ 1 महिन्याचं आहे. म्हणून तिने वरची लाईन घेतलेली आहे. 1 महिन्याच्या पेक्षा 2 महिन्यापेक्षा जास्त असतं तिने खालची लाईन घेतली असते, खालची ओळ घेतली असते. 1 2 3 4 10. 1 2 3 4 10. वाळू अजून पूर्ण पडलीच नाही, म्हणजे 1 मिनिट पूर्ण झालं नाही. पूर्ण वाळू जाण्यापूर्वी म्हणजे 1 मिनिटाच्या पूर्वी जर लाल मणी सरकला तर हा आहे निमोनिया. त्या दाईला न स्टेथोस्कोप न एक्सरे, तिला तर काय, तिला 50 आणि 60 समजत नाही. तिला माहीतच नाही की किती झाले, 60 आहे की 64 आहे की 57 आहे. तिला एवढंच कळतं की हे बाळ 2 महिन्याच्या खालचं आहे म्हणून ही लाईन घेतली मी, आणि वाळू संपायच्या अगोदर माझा लाल मणी सरकला म्हणजे न्यूमोनिया. तेच बाळ जर 2 महिन्याच्या वरचं असतं तर खालची रोग घेतली असती. त्याच्यात 5 मणी आहेत, त्यामुळे 50 श्वास असला की लाल मणी सरकणार, लाल मणी सरकला की न्यूमोनिया. याची आम्ही तुलना करून पाहिजे. डॉक्टर म्हणून मी स्टेथोस्कोपने 50 मुलांचं न्यूमोनिया आहे की नाही असं निदान केलं ओपीडी मध्ये, आणि या दाईंनी ब्रेथ काउंटर वापरून निदान केलं. 82% वेळा त्यांचं निदान डॉक्टरच्या निदानासाठी बरोबर निघालं. आणि आमच्या गावांमध्ये 86 दायांना आम्ही हे वापरायला शिकवलं. या 86 दाया जणू काही बालरोग तज्ज्ञ झाल्या आणि त्या न्यूमोनियाचं निदान करायला लागल्या. गावोगावी मुलांना न्यूमोनिया झाला, आईवडिलांना माहिती दिली की बायांनो बाबांनो, मुलाला खोकला असेल आणि धाकपा चालत असतील तर ताबडतोब हिच्याकडे जा, औषध आहे. ही दाई ब्रेथ काउंटर वापरून निदान करायची आणि उपचार करायची. यांनी उपचार करण्यापूर्वी न्यूमोनिया ज्या ज्या मुलांना व्हायचा, न्यूमोनियाची चिन्ह ज्यांना ज्यांना निर्माण व्हायची, त्यांच्यामध्ये मृत्यूदर 13% होता. यांनी उपचार सुरू केल्यानंतर तो मृत्यूदर कमी होऊन 1%पेक्षाही कमी झाला. आजपर्यंत गडचिरोलीमध्ये या आमच्या ह्या दाया पहिले शिकवल्या, त्याच्यानंतर आम्ही स्त्री आरोग्य दूत नावाच्या दुसऱ्या कार्यकर्त्या होत्या, गावातल्या बाया, साक्षर बायांना निवडून त्यांना प्रशिक्षण दिलं. या सगळ्यांनी मिळून जवळपास 12,000 न्यूमोनियाचे अटॅक्स ट्रीट केलेले आहेत. या 12,000 मध्ये सतत गेली 20 वर्षे मृत्यूचा दर हा 1%पेक्षा कमी आहे. हा जो अभ्यास न्यूमोनियावरती झाला गडचिरोलीमध्ये, हा लॅन्सेटने प्रकाशित केला आणि न्यूमोनियावर झालेल्या जगभराच्या अभ्यासामधले सर्वात चांगला अभ्यास असं याला रँकिंग मिळालं. आणि आपला हेतू जो होता की तो आपला टॅलिस्मन, दुसरा बळी याचा होऊ नये, तो टॅलिस्मन आपला वाचला पाहिजे. लहान मुलांचा मृत्यूदर या पद्धतींमुळे आणि अशाच प्रकारच्या इतर पद्धतींमुळे, नवजात बाळ कसे वाचवायचे याची दुसऱ्या पद्धती अजून आम्ही इंट्रोड्यूस केल्या. की न्यूमोनियाचं निदान आणि उपचार आणि नवजात बाळाचं निदान आणि उपचार या पद्धतीमुळे गडचिरोलीतला अर्भक मृत्यूदर, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट 121 होता, तो कमी होत 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 आता गेल्या वर्षी तो 25 वर आलेला आहे. गडचिरोलीची गरिबी अजूनही तशीच आहे. गडचिरोलीमध्ये निरक्षरता थोड्या बहुत प्रमाणात अजूनही तशी आहे, जंगलही तसेच आहेत, अंधारही तसंच आहे, पूरही तसेच आहेत. पण मुलं मरण्याचं मात्र प्रमाण 121 वरनं 25 वर आलेलं आहे. ही झाली आपली छोटीशी क्रांती. समाज इथे थोडासा बदलला. हे झालं समाज परिवर्तन. माझा जो टॅलिस्मन आहे, त्या टॅलिस्मनसाठी थोडंसं मी काहीतरी करू शकलो. ते मूल तर मी नाही वाचवू शकलो. त्याची अजूनही आजही मला त्याची खंत आहे की ते मूल मी नाही वाचवू शकलो. पण पुढचं मूल नाही मरू द्यायचं, एवढं तरी मात्र करू शकलो.
माझ्या जीवनाला, माझ्या जगण्याला पर्पज मिळाला की रे? म्हणून जीवनाला पर्पज पाहिजे. आपला हेतू, आपला पांडुरंग, आपला टॅलिस्मन बाहेर शोधला पाहिजे आणि त्याची समस्या सोडवण्यासाठी, समस्या कशी सोडवायची यासाठी प्रयत्न केले पाहिजे. वेळ पडली तर नव्या पद्धती शोधल्या पाहिजेत, संशोधन केलं पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केलं पाहिजे. तुम्ही सगळी सुशिक्षित मुलं आहात. कोणी मेडिकलचे विद्यार्थी असणार, कोणी इंजिनिअरिंगचे असणार, कोणी सोशल सायन्सेसचे असणार, कोणी अजून विविध विषयांचे असणार. सगळेजण तुम्हाला ईश्वराने डार्विनच्या इव्होल्युशननुसार अगदी सर्वोच्च याच्यावरती आणून ठेवलेला आहे. त्याचा उपयोग आता कोणासाठी, कसा आणि केव्हा करायचा याची उत्तरं स्वतःपुरती आज रात्री शोधून घ्या. धन्यवाद. पोहोचाव्या. आणखीन जास्त या बालवाडीतली मुलं वरच्या वर्गांमध्ये जावी आणि म्हणजे अभयचा जो काय अनुभव आणि या सगळा आहे त्यामुळे ही बालवाडी पण आणखीन मजबूत व्हावी. म्हणजे यासाठी म्हणून खरं मुद्दाम या ठिकाणी बोलावलं. आज त्यांची खरं सर्चची मीटिंग पण आहे दुपारी, त्याच्यामुळे त्यांना लगेच निघावं लागणार आहे. त्यामुळे एवढं नक्कीच सांगू इच्छितो की आमचं पोट भरलेलं नाहीये, नक्कीच नाहीये. पण तुमच्यामुळे भूक निर्माण झालेली आहे, जिम मध्ये न जाता नक्कीच वाढलेली आहे. आणि आम्ही हा हक्क मांडतो तुमच्यावरती की भुकेल्यांसाठी तुमच्याकडे प्रायोरिटी नक्कीच आहे आधी. त्यामुळे जेव्हा केव्हा आम्हाला भूक लागेल तेव्हा तुमच्याकडनं आमच्या पोटाची सोय निश्चितपणे होईल ही खात्री आहे. तो हक्क पण मांडतो आम्ही, तो आग्रह पण असेल. आणि हे नातं जे आज या निमित्ताने प्रत्यक्ष समोरासमोर, तसं नातं तर आहेच आहे, पण समोरासमोर ज्याला फिजिकल प्रेझेन्समुळे निर्माण झालेलं नातं म्हणूया ते झालेलं आहे, ते पुढे पण आयुष्यभरासाठी टिकून राहील, वृद्धिंगत होईल, अधिक दृढ होईल अशी अपेक्षा बाळगतो. एक शेवटच्या 4 ओळी आमचे दरणे सर आहेत यवतमाळचे, त्यांच्या 4 ओळींनी आपण समारोप करूया या सत्राचा. एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि लगेच पुढचं सत्र आपण सुरू करू. या वेळेचा डिसिप्लिन ताईंनी आपल्याला सकाळीच आपले कान धरले. ताईंनी सांगितलं की कोण तुमचा ऑर्गनायझर आहे तो नापास. मी ताईंच्या बाजूलाच बसलेलो तर म्हटलं ताई बिलकुल मान्य, आम्ही खूप चुका करतोय आणि शिकतोय, पण म्हणजे काहीतरी करतोय, चुका करतोय. काहीच न करण्यापेक्षा चुका करणं पण मला असं वाटतं ताईंना पण नक्कीच आवडणार आहे. त्यांनी जरूर आमचे कान धरावे. पण आज कान धरलेले आहेत तर आम्ही वेळेची शिस्त पण पाळणार आहोत. 10 मिनिटातच आम्हाला लगेच परत यायचं आहे. 4 ओळींनी समारोप. माझ्या ओळी नाहीत, निदा फाजली या प्रसिद्ध गझलकाराच्या ओळी आहेत. अभयजींच्या आणि साधनाताईच्या सत्राला समारोपीय एक स्पर्श शेवटचा द्यावा म्हणून त्या मला इथे समर्पक वाटल्या तेवढ्याच. यूं उजालों से वास्ता रखना, यूं उजालों से वास्ता रखना, क्षमा के पास आईना रखना. यूं उजालों से वास्ता रखना, क्षमा के पास आईना रखना. घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले. घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले. किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए, किसी रोते हुए बच्चे को. दोघांच्याही बोलण्यामध्ये आणखी आपल्या जीवनाचा एक खूप खोलवर संदर्भ होता. निदानी आणखी एक शेर त्यासाठी ऐकवला आहे. घर की तामीर चाहे जैसी हो, घर की तामीर, तामीर म्हणजे रचना, चाहे जैसी हो उसमें रोने की कुछ जगह रखना. आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आज पाणी होतं, तेही 2 मिनिट स्तब्ध झाले होते. मला वाटतं एवढं पुरेसे. धन्यवाद. निर्माण नावाची एक युवकांची परंपरा 2-3 वर्षापूर्वी महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. तुमच्यापैकी काही जण इथे निर्माणमध्ये येऊन गेलेले आहेत, त्यामुळे तुमची ओळखही झाली असेल. निर्माणचा हेतू नेमका हाच आहे की तरुणांना रोजच्या जगण्याच्या पलीकडे जगण्याला काहीतरी एक अर्थ प्राप्त व्हावा, तो अर्थ त्यांना शोधता यावा. अर्थपूर्ण म्हणजे काय? अर्थ म्हणजे पैसाही होतो बरं का.
पण ते अर्थपूर्ण नाही आहे. खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण माझं जीवन कसं होईल याचा शोध घेण्यासाठी तरुणांना मदत करणे हा निर्माणचा हेतू आहे. आणि या निर्माणची शिबिरं 6-6 महिन्यांनी शोधग्राममध्ये होतात. एका वेळी फार अधिक मुलांना आम्ही घेऊ शकत नाही. शिबिर 8 दिवस चालतात आणि 2 वर्षापर्यंत 6-6 महिन्यांनी शिबिर होतात. पण ज्यात प्रयत्न आम्ही असा करतो की ज्या मुलांना याची आस असेल की मला माझ्या जीवनाचा पर्पज शोधायचा आहे, त्यांना त्यांचा मार्ग शोधता यावा. आणि जर त्यांना त्याच्यात फार अधिक गांभीर्याने पुढे रस निर्माण झाला तर त्यांच्यासाठी 1 वर्षाची निर्माण फेलोशिप देखील असते की जिथे त्यांना प्रत्यक्ष एखाद्या प्रश्नासोबत कसं झुंजावं याची संधी मिळते, यासाठी परिस्थिती मिळते. तर समाज बदलण्याची ही रेसिडेन्सी आहे. हॉस्पिटलमध्ये, कॉलेजेसमध्ये आपण रेसिडेन्सी करतो, ही समाज परिवर्तनाची रेसिडेन्सी आहे. निर्माणच्या मार्फत आमचं स्वप्न असं आहे की महाराष्ट्राला पुढच्या काही काळामध्ये काहीशे असे नवे तरुण निर्माण व्हावे की जे म्हणतील की आमच्या जगण्याच्या पलीकडचा आम्हाला पर्पजचा शोध आहे आणि हा समाज बदलून टाकतो. तर सेवांपूरमध्ये तुम्ही जे सगळे मुलं गोळा झालेले आहात त्यांच्या देखील चेहऱ्यावरती, त्यांच्या डोळ्यामध्ये मला अशीच स्वप्न दिसतात. तुमच्या चेहऱ्यावर मला अशीच जिज्ञासा दिसते. तुमच्या चेहऱ्यावरती मला असा शोध दिसतोय. आणि म्हणून ज्यांना हा शोध अधिक पुढे अजून गांभीर्याने घ्यायचा असेल, अजून लांब काळापर्यंत सखोलपणे घ्यायचा असेल, त्यांच्यापैकी काही लोकांना निर्माणमध्ये देखील येता येईल. आणि त्यामुळे ही जी आपली डायलॉग आपलं सुरू झालेला आहे तो पुढे चालवता येईल आणि तुम्हाला तुमचा शोध घेता येईल. सेवांपूरमध्ये देखील मी तुम्हाला असं जरूर म्हणणार की 3 दिवसामध्ये तुम्हाला काही गोष्टी मिळतील. आनंदवनकडनं मिळतील, अविनाशकडनं मिळतील, आलेल्या वक्तांकडनं मिळतील. पण स्वतःचा शोध शेवटी तुम्हाला स्वतःलाच घ्यावा लागेल. तर तो शोध थांबवू नका, चालू द्या. आणि ज्यांना जास्त गांभीर्याने अजून पुढे शोध घ्यायचा असेल त्यांना निर्माणमध्ये, निवडक लोकांना निर्माणमध्ये येण्यासाठी देखील निमंत्रण राहील.